आम्ही पार्लेकरच्या या स्पेशल फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच काळ लांबलेल्या आपल्या मुंबई मनपाच्या निवडणुका अखेरीस झाल्या आणि आपले 227 नगरसेवक निवडून आले, नगरसेवक नगरसेविका. आणि तसंच पार्ल्याचे पण नगरसेविका आणि नगरसेवक निवडून आले. आणि आपण नेहमी घेतो तसं आपण आता त्या नगरसेवकांशी संवाद करायला, नवनिर्वाचित नगरसेवकांची संवाद करायला म्हणून आपण इथे आहोत. आपण पार्ल्याचे जसं आम्ही आमच्या टेक्स्टमध्ये म्हटलं होतं, तसं पार्ले जरी वैशिष्ट्यपूर्ण उपनगर असलं, आपण त्याला जरी मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणत असलो, शिक्षणाचे माहेरघर म्हणत असलो, तरी पार्ल्याचे पण एक उपनगर म्हणून काही प्रश्न आहेतच. आणि असणारच, म्हणजे कुठल्याही उपनगराचे 100% प्रश्न काही सुटले जात नाहीत. आणि त्यासाठीच तर त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच नगरसेवक लोक असतात आणि ते त्याचा प्रयत्न पण करतात. आणि याच कारणासाठी आपण इथे आज जमलो आहोत. आपण आपल्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांना इथे बोलवलेलं आहे. त्यांना आपल्या पार्ल्याच्या प्रश्नाची चर्चा करायची त्यांच्याबरोबर, आणि त्यांच्या भावी योजना काय आहेत पार्लेकरांसाठी. अ, त्यांनी काय काय मनात योजलेलं आहे पुढल्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत, ते पार्ल्याचं काय काय भलं करू इच्छितात, काही नवीन नवीन गोष्टी पार्ल्यात आणू इच्छितात, हे सगळं ऐकून घेण्यासाठी आणि आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी इथे आलो. तर आपल्याजवळ आपल्याबरोबर दोन सेवक आहेत. एक श्री मिलिंद शिंदे, भाजपचे नगरसेवक आहेत. मिलिंद, खूप खूप स्वागत तुझं. आणि तुझं खूप अभिनंदन नगरसेवक झाल्याबद्दल आणि जिंकल्याबद्दल. तसंच आपल्याकडे सौ अंजली सामंत आहेत. अंजलीताई, तुमचं पण खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. जिंकल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि ते आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण त्याच्या आधी आज तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात खूप एक दुःखद घटना घडलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेलं आहे. आणि त्यासाठी आपण, मला वाटतं, एक अर्धा मिनिट शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि त्यानंतर हा कार्यक्रम चालू करूया. थँक्यू. थँक्यू. तर आता आपण आपला कार्यक्रम चालू करूया. भाग्यश्री, मला वाटतं थोडंसं जरा यांचे नंबर्स काय होते ते कळू दे. म्हणजे मिलिंद किती मतांनी आले किंवा अंजली किती मतांनी आल्या, तर ते एकदा सगळ्यांना सांगू, त्याच्यानंतर आपण चर्चा चालू करू. येस. चालेल. नमस्कार. मी प्रथम ऍक्च्युली म्हणजे मगाशी सरांनी म्हणजे आता राहून गेलं, आपल्या पोस्टरवरती सगळ्यांनीच बघितलं असेल की सोनाली साबे मॅडम पण आपल्या बरोबर असणार होत्या, पण त्या काही निमित्ताने त्या आपली मीटिंग जॉईन करू शकत नाहीयेत. तर प्रथम सगळ्या विजयी म्हणजे म्हणजे नगरसेवकांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते. उबाठा या पक्षातर्फे, उबाठा शिवसेना या पक्षातर्फे सोनाली ताई ह्या 83 वॉर्ड मधून निवडून आले आहेत. 83 वॉर्ड म्हणजे साधारण चकाला, बामणवाडा हा भाग येतो. नंतर भारतीय जनता पार्टीच्या अंजलीताई सामंत या 84 वॉर्ड मधून निवडून आले आहेत. त्यांचा वॉर्ड म्हणजे हनुमान रोड ते कोलडोंगरी साधारण हा भाग येतो. कोलडोंगरी विजयनगर असा भाग येतो. आणि 85 वॉर्ड मधून मिलिंद शिंदे सर विजयी झालेत. आणि हा वॉर्ड म्हणजे माझ्या मते हनुमान रोडची ही बाजू ते साधारण दयाळदास रोड असा परिसर हो, हो. त्यांच्या ह्याच्यामध्ये येतो. तर आता आधी म्हणजे आपल्या पार्ल्यापुरतं परिसरापुरतं बोलायचं झालं तर आपल्या सर्वांच्यासाठीच एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आपले सगळे सुजाण पार्लेकर नागरिक एका बेसिक लेवल पर्यंत सगळ्या अडचणी समस्या त्यांच्या त्यांच्या पातळीवर सोडवताना दिसतात. आणि पार्ल्यात अनेक सामाजिक संस्था आहेत, छोटे छोटे सोशल ग्रुप्स आहेत, त्यांच्या मार्फत त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सो बेसिक अडचणी ऑर्गॅनिकली सोडवल्या जातात. आणि अर्थात याचं मोठं श्रेय आपल्याकडच्या सामाजिक संस्थांना आहेत की ज्या खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत.
परंतु अशा अनेक समस्या आहेत की ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या हातात त्याचे अधिकार नसतात. त्याच्यासाठी कोणीतरी एक पदाधिकारी चा हस्तक्षेप असण्याची जरूर असते. आणि मनपा निवडणुका इतक्या वर्ष लांबणीवर जात होत्या. वरवर जरी सगळं ऑटो पायलट मोडवरती चालू आपल्याला दिसत असलं, तरी पण आता तुमच्या वतीने ह्या सगळ्या ह्याला एक चेहरा मिळालाय. सो आम्हाला पण कोणाकडे नक्की जायचं हे आता कळलंय. सो म्हणजे खरं तर आपण हे सत्र तुमच्या बरोबर घेणार आहोत तेव्हा जेव्हा आम्ही ही बातमी सोशल मीडियावरती टाकली तेव्हा आम्हाला अनेकांचे फोन आले. अनेकांनी प्रश्न पाठवलेत. ते पण आपण अर्थातच म्हणजे ह्याच्यात समावेश करणार आहोत. आणि माझ्या मते मुळात काही महत्त्वाच्या समस्या असतात. ते म्हणजे रिडेव्हलपमेंटमुळे होणारा आपल्या परिसरातलं प्रदूषण. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पार्ल्यात किती रिडेव्हलपमेंट म्हणजे किती बिल्डिंग रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये आहेत. त्याच्याबरोबर ट्रॅफिकची समस्या, त्याला अजून म्हणावं तसं उत्तर मिळालेलं नाहीये. आणि सध्याचा अगदी म्हणजे आज आणि कालचा सर्वात महत्त्वाचा गहन प्रश्न म्हणजे दोन्ही बाजूला खोदलेले रस्ते. सो हे तीनही प्रॉब्लेम्स माझ्या मते सगळ्या मुंबईत एक कॉमन आहेत. म्हणजे हे महत्वाचे नाहीये तसं अजिबात नाहीये. खूपच महत्वाचे आहेत. तरी पण हे सगळ्याच वॉर्डमध्ये कॉमन दिसणारे मुद्दे आहेत. पण आपण अगदी पार्ल्यातले लोकल लेवलचे थोडेसे सेकंडरी ग्रेडचे असे जे मुद्दे आहेत ते म्हणजे पार्ला मार्केटमध्ये गावडे हॉस्पिटल टू स्टेशनकडे जाणारा रोड, त्याच्यावरती भल्या मोठ्या उभ्या असलेल्या गाड्या ज्या नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असतात, त्या पार्क केलेल्या नसतात. टेक्निकली ड्रायव्हर आतमध्ये बसलेले असतात पण ते तिथून अजिबात हलत नाहीत. सो ऑलरेडी भाजीवाल्यांनी म्हणजे रस्ता अडलेला, त्यात पादचारी, त्यात रिक्षा आणि ट्रॅफिक. सो ते तिथे खूपच म्हणजे चालणाऱ्यांची अक्षरशः कसोटी असते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे पुलंच्या पार्ल्यात पुलंच्या नावाचं असलेलं जे उद्यान आहे ते टेक्निकल म्हणजे सगळ्यांनाच माहितीये की ते उद्यान आपण कुठच्या उद्देशाने सुरू करणार होतो. पण काहीतरी अडलंय आणि जे वादाच्या मध्ये बंद अवस्थेत पडलंय. सो ते आता आमचं तुमच्याकडे खूप लक्ष आहे की तुम्ही ह्याच्या बाबतीत काहीतरी कराल. कारण ते खूप स्पेशल मुलांच्यासाठी म्हणून आपण सुरू करणार होतो. आणि तिसरं म्हणजे आपल्या इथे जे उद्यान म्हणजे जी प्लेग्राऊंड गार्डन्स आहेत तिथे काही म्हणजे ह्याचे टॉयलेटचा जो मुद्दा आहे की तिथे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं जास्ती संख्येने येतात पण तिथे टॉयलेटची व्यवस्था नाहीये आणि जिथे आहे तिथे खूपच मेंटेन नसणारी अशी आहेत. सो हे सगळे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण म्हणजे आणि ह्या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती आमच्या आम्ही पार्लेकर टीम मधल्या संगीता बेरे मॅडम ज्या आता आपल्या बरोबर आहेत त्यांनी बऱ्यापैकी रिसर्च करून अगदी फील्ड वर्क करून ह्याच्यावरती गेले 6-7 महिने लेखमाला लिहित होत्या. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्ती या तुम्हाला जास्ती विस्तृतपणे ह्याचा सगळा आढावा देतील. तर संगीताताई, ओव्हर टू यू. तुम्ही सुरुवात करा. ओके. मला वाटतं आपण काय करूया, एक मिनिट संगीता मॅडम, एक मिनिट, मला हा. वाटतं आपण वॉर्ड वाईज करूया. आता दोनच वॉर्ड आपल्याला डिस्कस करायचे, तर हो. आता वॉर्ड वाईज आपण सुरू करूया. भाग्यश्रींनी मला वाटतं 85 वॉर्डचं प्रश्न आणि हे मुद्दे उपस्थित केलेलेच आहेत. तर हो. मला वाटतं मिलिंद, यू कॅन स्टार्ट. तू सांगू शकतोस तिथे आपण काय काय करणार आहोत, तर तुझ्या मला मते आधी काय एक मुद्दे आहेत. एक हा आणि तर तुम्ही फक्त बोला, एकच पण मिनिट आपण मी वॉर्ड आधी वाईज मध्ये करूया. बोल. हा. माझं म्हणणं काय की एकच आपण वॉर्ड वाईज करूया. बर. फक्त एकच मिनिट तुम्हाला एकच महत्वाची गोष्ट एक सांगते हा. की ज्या वेळेला म्हणजे आपण पार्ल्याचा जाहीरनामा पण केला होता सर हो. आणि हो. त्याच्यावरती काम केलं होतं. तेव्हापासून म्हणजे 2014 पासून आपण एक महत्वाची गोष्ट सारखी सगळ्यांना सांगून बघतोय हा. आणि आता दोन्ही नगरसेवक इथे आहेत. हम्म. तर त्यांना पण आणि जे विरोधी पक्षाचे लोक आहेत म्हणजे सगळ्याच पक्षाच्या लोकांना सगळ्यात पहिलं म्हणजे मी हात जोडून अगदी विनंती करतेय की आता निवडणुका झाल्यात, तुम्हाला शुभेच्छा देऊन झाल्यात, धन्यवाद देऊन झाल्यात नागरिकांना, सगळं काही झालेलं आहे. तर प्रत्येक कार्यक्रमाचे होणारे जे पोस्टर्स संपूर्ण पार्लाभर आहेत आणि झेंडे हे कृपया आता तुमचे तुम्ही उतरवून घ्या. कारण काय होतं ना, ती पोस्टर्स तिथेच पडून राहतात, ते झेंडे तिथेच पडून राहतात, त्यांचे रंग उडतात, फाटतात आणि ते फार वाईट दिसतं. विद्रूप विद्रूप आपलं दिसतं, पार्लर विद्रूप. सुंदर दिसावं ह्या अपेक्षेतून आम्ही ही विनंती करतोय सगळेच पार्लेकर मिळून. केवळ आम्ही पार्लेकर नाही तर सर्वच पार्लेकर आम्ही विनंती करतोय की ही हा. पोस्टर्स आता जी झालेली आहे ती पोस्टर्स उतरवा. कारण आम्ही असं ऑब्झर्व केलंय की काही काही पोस्टर्स अक्षरशः वर्ष वर्ष असतात.
म्हणजे ह्या माणसाच्या वाढदिवसाला लावलेलं पोस्टर त्याच्या पुढच्या वाढदिवसाला उतरवलं जातं आणि दुसरं चढवलं जातं. अनेक बिल्डिंगचे पूर्णतः बिल्डिंग्स कव्हर होतात त्या पोस्टरमुळे. म्हणजे त्या बिल्डिंगच्या दारात एखादा अनोळखी माणूस उभा असतो, पण त्याला बिल्डिंग कुठे हे कळत नाही, कारण त्याचं नावच दिसत नाही त्याला त्याच्यामध्ये. तर पार्ला सुंदर दिसावा याच्यासाठी हा जो पोस्टर्स आणि झेंडे हा हा, जो हे आहे, तो झाला तुमचा कार्यक्रम की तरी प्लीज उतरवून टाका. अशी आमची बर सगळ्यांची कळकळीची विनंती आहे. बर. नक्की. ठीक आहे, आता मिलिंद तू चालू कर. तुझ्यावर प्रश्नांचा भडीमार झालेला आहे. अं, एक तर रहदारीचा जो आपला प्रश्न आहे तो दोन्ही वॉर्डना आहेच नक्कीच. हा. इथे शहाजीराजे रोड सुद्धा पूर्णतः अनेकदा म्हणजे ह्याचा जो आपला सनसिटीचा हम्म. पूल आहे तिथपासून ह्याच्यापर्यंत कोलडोंगरीपर्यंत काही वेळेला पूर्णतः ट्रॅफिकनी जॅम असतो. आणि त्याचप्रमाणे तसाच महात्मा गांधी रोड पूर्ण आणि जो स्टेशनकडे जाणारा रोड आहे तो हम्म. गावडे हॉस्पिटल टू स्टेशनकडे जाणारा रोड हे प्रचंड प्रमाणात रहदारीनी ट्रॅफिक हे होतं. त्यामध्ये त्या आपल्या सगळ्याच रस्त्यांवर किंवा हनुमान रोडवरती सुद्धा शाळा आपल्या भरपूर आहेत. आणि या शाळा साधारण आम्ही तिथेही चौकशी केली तर साधारण 10-10 मिनिटाच्या अंतराने त्या भरतात किंवा सुटतात. फक्त त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात आली की काही वेळेला तिथे पोलीसची गाडी सुद्धा असते ट्रॅफिक हे करायला, पण ती करत काहीच नसते. ते लोक सगळे एका जथ्याने उभे असतात, गप्पा मारत असतात आणि आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली तरी सुद्धा फारसा काही हल्लं जात नाही. तर आमची आता दोन्ही नगरसेवकांनाही विनंती आहे की आता ह्या ट्रॅफिक पोलिसना हलवायचं काम जरा तुम्ही अंगावर घेतलं तर नक्कीच, बरं पडेल, नक्कीच. कारण आम्हाला तेवढा प्रतिसाद नाही मिळत आहे. आणि रमाबाईची गल्ली जी आहे रमाबाई शाळेची ती वन वे आहे. त्याचप्रमाणे विजय स्टोअरच्या समोरचा जो रस्ता आहे म्हणजे गावडे हॉस्पिटल टू नेहरू रोड हा रस्ता हा सुद्धा वन वे आहे. पण तरीही उलट्या बाजूनी सगळी वाहनं येतात. तिथे आधीच प्रचंड गर्दी आहे, फेरीवाले आहेत. उलट्या बाजूनी रस्त्यात आल्यानंतर सगळे जे वयोवृद्ध लोक तिथे फिरत असतात त्यांना प्रचंड त्रास होतो. इतका जोराचा धक्का बसतो त्यांना की ते समोरून टू व्हीलरवाले येतात आणि त्यांच्या अनेकदा त्या टू व्हीलरवरती एवढं प्रचंड सामानही असतं लावलेलं. आणि त्यांना अडवायचा प्रयत्न केला तर ते अडत नाही. ट्रॅफिक पोलीसकडे तक्रार केली तरी ते आम्हाला दाद देत नाही. तेव्हा ह्याच्यावरती एक काहीतरी करण्याची गरज आहे. आणि महात्मा गांधी रोड आणि गावडे हॉस्पिटल टू स्टेशन रोड हे जर एकदिशा मार्ग करता आले आणि दुसरं म्हणजे तिथे नो स्टॉपिंग झोन जर करता आला तर ना पार्ल्याच्या बाहेरून येणारे जे लोक आहेत ते गाड्या घेऊन येतात आणि अक्षरशः एकेका भाजीवाल्याची गाडी थांबवत 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 ते खरेदी करत असतात. तर हा आमचा बऱ्याच दिवसांची मागणी आहे. ठीक आहे, आता बोलू तुम्हालाही दे त्याची त्याला, जरा माहिती मिलिंदलाच असेल तर बोलू दे. पुढले प्रश्न हळूहळू विचारू त्याला, बोलू. जरूर. हा हा तर मी बोलू का? ह्याच्यावरती तुम्ही दोघंही हा बोलू शकता म्हणजे हा हा. मी सुरुवात कोण करतंय म्हणजे मिलिंद कर ना कोणी मला. कर हा. कोणी कर. सगळ्यांना नमस्कार. हं. आज अजितदादांचं झालं यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि फार दुःखात सगळे होतं. मला वाटतं हा कार्यक्रम पुढे जाईल पण आपण केला आणि सोशल मीडियाचा चांगला वापर हा मला वाटतं आपण करताय. कारण त्यांच्या रिलेटेड खूप पोस्ट विचित्रही येत होत्या, आपण सगळे बघत असाल. आणि मला खूप चांगलं वाटलं की आपण सगळे असे कार्यक्रम घेत जाऊ आणि त्यामुळे आम्हाला निदान समस्या तरी कळतात. आमचं कार्यालय चॅम्पियन स्टोअरच्या इथे आहे आणि ते सकाळी 10 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत, रात्री 10 वाजेपर्यंत चालूच असतं आणि आम्ही मॅक्झिमम लोक तिथे बसलेलो असतो. ट्रॅफिकची समस्या आणि फेरीवाला ही प्रचंड आहे आणि 2022 पासून ऍज सच लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, आमदार परागजी हे 10 बरं. वॉर्डाचे आमदार असल्यामुळे हायवेच्या पलीकडचे 5-6 वॉर्ड, सांताक्रूज पर्यंतचा एरिया असं सगळं कव्हर करताना, पार्ला वेस्टचं कव्हर करताना थोडस महापालिकेवर आणि महापालिकेचे अधिकारी अजिबात ऐकत नाही. म्हणजे आपला अनुभव असेल तसाच आमचाही होता. आता थोडासा अंकुश त्यांच्यावर आपण सगळ्यांनी मिळून ठेवूया. या ट्रॅफिकच्या विषयी आपण एक जॉईंट व्हिजिट त्यांची लावायला लावू. आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या लेखी त्यांना देऊ. महापालिकेच्या माध्यमातून आम्ही
दर दिवशी त्यांना अनऑथराइज फेरीवाल्यांबद्दल सांगायचो. आज काहीतरी त्यांनी कारवाई केली आहे आणि ही कंटिन्यूस करत राहिले तर मला वाटतं आपल्याला जो एक माझ्या मते मला तर वाटतं की पार्ले स्टेशन पासून नेहरू रोड ते ॲक्वा लाईन जी मेट्रोची आहे, तिथे एक दोन जे फुटपाथ आहेत ते तरी निदान चालण्यासाठी प्रायोरिटी बेसिसवर आपण घेऊ या आणि मग हळूहळू सगळे करायचा प्रयत्न करू. त्या दृष्टीने आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि स्टेशनवरून ॲक्वा लाईन पर्यंत लोक फ्रीली जाता येतील असं नेहरू रोडचा एक तरी फुटपाथ सुरुवातीला करूया. मग हळूहळू आपण जे निदर्शनाला आणाल तसं करू. मी स्वच्छ पार्ले अभियान वगैरे जे सगळे अभियान होते, ह्या अभियानाचा जो जो ग्रुप आहे त्याचा मीच ऍडमिन आहे. म्हणजे आम्हीच ते 2016ला तयार केलेलं होतं आणि हळूहळू त्या माध्यमातून बऱ्याचशा समस्या आम्हाला त्या ग्रुपवरही येत असतात आणि त्या ग्रुपवरून आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. सगळ्या पार्लेच्या बिल्डिंग मध्ये आम्ही ओला कचरा सुका कचऱ्यासाठी 2-2 डस्टबिन देण्याची परागजींच्या माध्यमातून आमदार परागजींच्या माध्यमातून व्यवस्था केलेली आहे. त्याच्या पुढे ते सेग्रिगेशन आहे आणि त्याच्या पुढे जे आपल्याला कंपोस्ट खत मिळणार आहे त्याचं कसं करायचं असंही प्लॅनिंग चालू आहे. मला वाटतं आपण सहारा हॉटेल आहे त्याच्या तिथे जो ब्रिज आहे तिथे अर्बन शेतीसाठी एक मोठा प्रोजेक्ट करतोय. आपण कधी पार्ल्यातून जाताना राईटला बघितलं तर तिथे छोटे छोटे पीठ करतोय आणि लट्टू सर जे आहेत आपले सगळ्यांना हो माहिती आहे त्यांच्या मार्फत आपण एक एक बिल्डिंगला तिथे सांगणार आहोत की अर्बन शेती कशी असते आणि तुम्ही हेच सगळं वापरून कंपोस्ट वापरून काही करता आलं तर ते कंपोस्ट वापरात येण्यासारखं आहे का, या सगळ्या म्हणजे त्याचं प्रॉपर टेस्टिंग वगैरे करावं लागेल. पण ते करून जर असं काही सगळ्या सोसायटीने केलं तर मी नाशिकचा शेतकरीच आहे, मी त्या शेतकरी कुटुंबातून येतो, तर आपण त्या शेतकऱ्यांना तो आपलं कंपोस्ट न्यायची व्यवस्था करू. कारण भाजीच्या गाड्या सकाळपासून त्या आमच्या इथे आलेल्या असतात दादरला वगैरे. तर असं एक करता येईल का, हे सगळं ट्रायल अँड एररवर आहे. उद्यानाचं सांगितलं तर उद्यानाचं हे पु ल देशपांडेंचं थोडंसं कोर्ट मॅटर आहे. हे काय हे मी माहिती घेतो आणि त्यावरही या आपण ऍक्ट मीटिंगला करू. आपण डिटेलमध्ये बोलू त्याचं. हो कारण तुला माहिती असेल की आपण ते उद्यान हे स्पेशली चॅलेंज मुलांसाठी रिझर्व्ह राखावं असं आपण मागणी केली होती आणि ती हो सगळ्यांनी म्हणजे तुम्ही पण सगळ्यांनीच उचलून धरली होती. तर त्या हो दृष्टीने ते जर चालू झालं लवकरात लवकर तर खूप छान होईल सगळ्यांसाठी या हो, समाज. त्याचं मी पत्रव्यवहार काय झालाय ते बघीन. बघ जरा तू आणि जरा माहिती घे आणि दुसरं, मग आपण बोलू. हो, दुसरं वामन मंगेश दुभाषी ग्राउंड आहे. हे आत्ताच आपण एक छान प्रपोजल केलंय. ते आता थोडे दिवस बंद ठेवून जे मध्ये पाणी साठतंय त्यासाठी प्रयत्न चालू आहे की तो हो पाणी हो कसा निचरा होईल. तळ आम्ही दरवेळी पार्ले महोत्सव आणि आमच्या कबड्डीच्या टुर्नामेंट असतात तेव्हा ते सगळं नीट करतो. पण नंतर तिथे फुटबॉल खेळणारी मुलं आहेत, ते त्यांच्या स्टड्समुळे ते सगळं उखडलं जातं आणि मग ती धूळ निर्माण होते. पूर्वी तिथे फुटबॉल खेळायला बंदी होती, पण आता तो बोर्डच काढल्यामुळे आणि आता त्यांनाही खेळायला जागा नाही, हो त्यामुळे हो हो काही बोलता येत नाही आणि मग तो एक मुद्दा आहे वादाचा. तर आणि तो बॉल त्या सगळ्या चालणाऱ्यांना लागतोय. पण आता सगळं उद्यान आपण नीट करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आजच ते प्लॅन देऊन गेलेत, त्यावरही बसायचंय आणि तिथल्या लोकांशी चर्चा करून ते, कारण साधारण 1-2 महिना बंद राहू शकतं ते, कारण ट्रॅकच करायचं आहे. मध्ये लॉकडाऊन मध्ये आम्हीच तो घाईत केला होता. आता पुन्हा त्याचं सगळं नूतनीकरण करायचं चाललंय. ओके. त्यानंतर जे रस्ते आहेत त्या रस्त्यात 2 डक्ट करतात, म्हणजे एक डिपनिंग वायडनिंग ऑफ त्या गटर आणि त्याच्या बाजूला डक्टिंग, कारण पुन्हा खोदायला लागू नये रस्ता म्हणून. त्यामुळे ते 2-2 खड्डे होतात आणि प्रचंड धूळ आणि सगळं होतंय. पण जेव्हा होईल ते सगळे रस्ते मला वाटतं 85 मधले कॉन्क्रिटीकरण होत आहेत. 90% झालेत आणि उरलेले 10% ही मार्गी आहेत. त्या ट्रॅफिकच्या एनओस्यांमुळे थोडंसं अडलंय. तर जसं आता नंदा पातकर रोड होईल त्यानंतर मग आडवा रोज तर चालूच आहे, संत मुक्ताबाई चोखामेळा चालू आहे आणि जे उरलेले आहेत थोडे छोटे छोटे रस्ते तेही करू, असं मला एक सांगायचं. मगाशी मुद्दा निघाला होता की उद्यान आणि ग्राउंड मध्ये टॉयलेटची सोय. हो हा
ती मात्र जरा टॉ- ती नाहीये काही काही ठिकाणी, ती बघा जरा करता आली ती तर. नाहीये आणि टॉयलेटची सगळ्यात मुख्य ना जिथे आहे तिथे सुद्धा लेडीज टॉयलेट्स आहेत त्याला दरवाजेच नाहीयेत किंवा हा. अस्वच्छता तर म्हणजे अशक्य होतं तिथे जाणं. हा म्हणजे ते हवं तरी ते तुम्ही पे अँड म्हणजे पेइंग टॉयलेट केली तरी सुद्धा चालतील एक वेळ. हो पार्लर पण जातो. तिथे स्वच्छता पार्लर असावी. या विषयावर कसं आहे ज्ञानेजी, हा हा त्या प्लेग्राऊंडला जर असं केलं ना, कारण खूप डायबेटिक लोक आहेत, आपण जनसेवाच्या माध्यमातून तिथे केलं, पण ती जनसेवा हँडओव्हर कोणालाच करत नाही हो हो तिथलं. हो आणि कारण त्यांची संस्था आहे आणि त्यांचंही बरोबर असेल, जर तिथे टॉयलेट तर पाहिजेच ना. टॉयलेट. टॉयलेट्स करायचा आपण प्रयत्न करू, सगळ्यांनी पत्रव्यवहार करा. कारण तिकडे ना रिक्षावाले वगैरे ते यूज करतील बाहेरचे, आणि बेसिक मग ज्यांना हवंय ना ते बाजूलाच राहतील आणि सगळं अव्यवस्था होऊन जाईल. अशा ह्याच्यात ते अडकलंय बहुतेक. पण आपण सगळ्यांनी जर डिमांड केलं तर आम्ही परागजींशी बोलून हा करायला काहीच परागजींशी हरकत नाही, बोलून कारण जरा आम्ही बघा हो काय करता आलं तर तिकडे. हो शिंदे सर नक्की नक्की. शिंदे सर मी हा आत्ता मध्ये बोलते एकदा. हा आत्ता ट्रॅव्हल करत असताना मी नवी मुंबईतली 2-3 टॉयलेट्स बघितली. हा आम्ही कुठे बाहेर गेलो होतो त्यामुळे हा जाता येता आम्हाला तिथे थांबवायची गरज पडली कारण लेडीजना जायचं होतं आणि हा हे मेन हम्म, रोडवरची टॉयलेट्स आहेत सगळेजण वापरतायत ती आहेत हा पेइंग आहे ती काहीतरी ₹5 वगैरे जस्ट ते लोक घेतात प्रत्येक ह्याचे पण हम्म. इतकी स्वच्छ आणि सुंदर टॉयलेट्स आहेत तिथे म्हणजे मेंटेन करणं अशक्य आहे अशी गोष्ट नाहीये असं मला तुम्हाला म्हणायचंय. तुम्ही म्हणूनच मी म्हटलं की ती पेइंग गेली तरी सुद्धा चालेल. म्हणजे मग ती तुम्ही म्हणताय करूया. जसं की कोणी आलं आणि मेंटेनन्स चांगला होऊ वापरलं आणि शकेल. तसंच टाकून गेलं असं होणार नाही. हम्म. पण ती सोय तरी निदान निर्माण होईल त्याच्यासाठी. आता ते प्लेग्राऊंडचं काम चालू आहे, त्यात काय होतंय का बघू, हो सर. त्यांच्याशी पण बोलूया. चालेल. हा आणि मुख्यतः मार्केटमधलं जे गार्डन आहे ना हा केसकर तिथे बाग. टॉयलेट्स आहेत केसकर पण बाग. तिथे हा केसकर बाग. तिथलं जर तुम्ही चालू केलं ना असं तेही मी म्हणेन की पेइंग जरी केलं तरी हरकत नाही पण निदान मार्केटमध्ये आलेल्या लोकांना कारण बरीचशी लोक ना इतर उपनगरातनं पण येतात आणि मग अक्षरशः कुठे जायचा हा प्रश्न पडतो. हो चांगला विषय मुख्यतः हा, नक्की थंडीच्या करू. दिवसात पावसाच्या हा दिवसात तर जास्त प्रायोरिटीवर जरा प्रश्न घेतला. येतो. चांगला दुसरा एक विषय हा, मुद्दा करूया. हा दुसरा एक मुद्दा ऍक्च्युली पण तो कॉमन आहे. 85चे स्पेसिफिक मुद्दे झाले असतील तर मग अंजली आपण अंजली मॅडमला ताईंकडे बोलू जाऊया. दे. येस. हा हा तुम्ही आता मला टॉयलेटची सोय करा असं सांगितलं ना, हा तर हा वीर सावरकर उद्यानाचं आत्ताच नूतनीकरण करण्यात आलं. ओके परागजींच्या मार्गदर्शनाखाली आणि अभिजितजींच्या सामंतांच्या प्रयत्नातून वीर हम्म. सावरकर उद्यानाचं आता नूतनीकरण करण्यात आलं आणि तेव्हा करताना टॉयलेटची परवानगी नव्हती. पण हा अच्छा आता आम्ही ती परवानगी मिळवली आहे. त्यामुळे बर लवकरच वीर सावरकर उद्यानामध्ये टॉयलेट उभारण्यात येतील. वीर व्हेरी सावरकर गुड. म्हणजे सन आणि सिटीच्या समोरचं का? हो हो, हो हो वीर सावरकर हो तुम्ही हो बघितलं असेल नूतनीकरण ते हो आधीची हो अवस्था हो हो आणि आत्ताची अवस्था तुम्ही म्हणजे आता कशी म्हणजे ते नूतनीकरण झाल्यावरती तुम्ही आता ते हो गार्डन नाही बघितलं खूप असेल चांगलं खूपच छान झालंय आणि झालंय आता. तिथे अंजली. खूप येस मुलं खेळतात आणि पूर्वी तिथे गर्दुल्ले रात्री बसायचे हो ते सगळं प्रमाण आता खूप कमी झालंय म्हणजे अच्छा. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी 100% कमी व्हायला वेळ लागेल पण हम्म. 90% तर कमीच झालंय म्हणजे नाही तिकडच्या बरोबर. पूर्वीची लोकांनी अवस्था आता लाईट प्रचंड सिस्टीम वगैरे आम्ही चालू वैद्युतीकरण केली आहे आणि 6 महिन्याच्या आत तिथे टॉयलेटची व्यवस्था करण्यात येईल कारण आम्हाला परवानगी ओके मिळालेली आहे. हा ग्रेट. दुसरी गोष्ट आता त्याच अनुषंगाने मी गार्डनची अजून एक गोष्ट सांगते की जे नित्यानंद शाळा आहे ना हो हम्म. हा त्याच्या मागे एक 1.5 प्लॉट होता. हो त्याला रस्ता ऍक्सेसच नव्हता त्या बरं जागेला. हम्म. सगळ्या बिल्डिंग मधली लोक तिथे कचरा टाकायची म्हणजे ती अक्षरशः कचरा कोंडीच झाली होती आणि त्याला ऍक्सेस कोणी देत नव्हतं. पण नित्यानंद शाळा तुम्ही अगोदर बघितली असेल एक हो हो 2016 मध्ये हम्म. 17च्या आधीची नित्यानंद शाळा आणि आत्ताची नित्यानंद शाळा तुम्ही बघितली तर त्याच्यात खूप फरक आहे. तर ते हो अभिजित सामंत यांनी ती शाळा परत हम्म. नूतनीकरण करण्यात आलं आणि म्हणून त्या शाळेने आम्हाला त्यांच्या शाळेच्या मधून एक ऍक्सेस दिला आणि आम्ही त्याचं एक गार्डन केलंय. सागर हॉटेलची ती गल्ली आहे बघा. हो खूप हो हो चांगलं झालंय ते गार्डन हा ते गार्डन खूप आणि चांगलं तिथे झालंय. तिथे जिमचे पण पण टॉयलेट सगळे हे आहेत. हो तिथे टॉयलेट्स अच्छा आहेत. तिथे टॉयलेट्स पण आहेत आता ओके म्हणजे तुम्ही जे आम्हाला सुझाव दिला म्हणजे तुम्ही जे आम्हाला सांगितलं की स्वच्छता हम्म. तर त्याच्यासाठी तुम्ही कोणी अपॉइंट कराल का? तर बीएमसी मधून काय असं आम्हाला करता आलं तर आम्ही जरूर करू. हम्म. कारण स्वच्छता म्हणजे ती कशी असते मुलं खेळतात
सांगू शकत नाही म्हणून स्वच्छतेबाबतीत आम्ही नक्कीच विचार करू त्या स्पेसिफिकली गार्डनमध्ये. तुम्हाला सांगायचं आहे अंजली मॅडम की हा भूता हायस्कूल जवळची जी शिवसेना शाखा आहे ती हा आज जी गल्ली जाते ना त्या हो गल्लीत बघा तिथे नवोदित वगैरे 2-4 बिल्डिंग आहेत तिकडे हो माहितीये. तिकडे ना सारखा कचरा साचलेला असतो आणि हा तिकडे मला वाटतं घंटा गाडी जर गेली तिकडे दिवसातून 1-2दा हा तर हा तिकडे मला वाटतं तो प्रॉब्लेम खूप नक्कीच वर्ष विचार आहे करू आणि त्याच्यावरती. तो नक्की. सॉल्व्ह होऊ शकतो तो प्रॉब्लेम. हो बघा कारण एकदा छोट्या तिकडे जर गल्ल्या आहेत, जायला छोट्या जमलं डम्पिंग तुम्हाला तर जाऊ शकता तुम्ही तिकडे. छोट्या डम्पिंगच्या गाड्यांची सोय करून हा हा तिकडनं जिथे जिथे कचरा आहे आणि जिथे जिथे बरोबर. सारखा म्हणजे होतो मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हम्म. 2 वेळेला गाड्या जातील अशी आम्ही व्यवस्था हा करू. 2 नक्कीच वेळेला जरी करू. गेलं तरी खूप होईल ते हो कारण ती नाही म्हणजे गल्ली मग ते नॅरो आपोआप आहे ते आणि खूप कमी होईल. कचरा आणि तिथे नाही मोठ्या गाड्या जाऊ शकत. हा हम्म. आणि दुसरा तुम्ही मला प्रश्न विचारलात तो ह्याच्या बाबतीत की ट्रॅफिक हो ट्रॅफिक. वाहतुकीची कोंडी होते याच्या बाबतीत हो तुम्ही विचारलात तर असं म्हणजे माझ्या मनात असं म्हणजे असा विचार आहे आमचा की हम्म. ज्या महत्वाच्या ज्या शाळा आहेत मोठ्या जसे पार्ले टिळक शाळा महिला संघ शाळा जिथे 50 मीटरच्या अंतरापर्यंतची जागा आहे ती नो पार्किंग निदान त्यांची शाळा भरण्याची आणि सोडण्याची जी वेळ असते त्या वेळेत तो भाग नो पार्किंगचा करावा. त्यासाठी बीएमसी कडून परमिशन मिळाली तर ती आम्ही नक्कीच घेऊ आणि आम्ही नो पार्किंगचे बोर्ड लावू की जेणेकरून त्या वेळेत पार्किंग कोणी करू नये. फक्त ज्या रिक्षा किंवा स्कूल बसेस असतात एक्झॅक्टली. किंवा त्यांना स्टिकर किंवा त्यांना पासेस देऊन तेवढ्या वेळामध्ये करावं जेणेकरून त्या भागामध्ये खूप ट्रॅफिकची कोंडी होते. खूपच वाहतूक कोंडी होते. हो तिथे असं निदर्शनास तिथे एक सजेशन देऊ का मॅडम? बोला ना. शाळावाल्यांना जर आपण रिक्वेस्ट करू शकलो की हा त्यांच्या ज्या रिक्षा आहेत किंवा स्कूल बसेस आहेत कारण हा हल्ली स्कूल बसेस आहेत त्या छोट्या आहेत. मिनी बरोबर. बसेस असतात. मोठी बस फार हा हा कमी असते आपल्या इथल्या शाळांना. तर हा त्या शाळेच्या ग्राउंड वरती जर त्यांना पार्क करता आल्या ना हा तर मुलं सेफली कारण काय होतं ती सगळी मुलं येईस्तोपर्यंत त्यांना ती स्कूल बस हलवता हो येत हो नाही. नाही तो आणि मग धोकादायकच आहे. महिला संघाचा तो रोड आहे ना तो टर्निंगचा तो टर्निंगचा धोकादायक आहे म्हणजे ते तिथे भयंकर केलंच पाहिजे. अगदी अगदी हा नाही आणि तसा विचार आहे. तिथून ना ह्याच्या साध्या बीएसटीच्या बसेस पण सारख्या जात असतात म्हणजे ते हा पण एक म्हणूनच थोडंसं बरोबर आहे. तिथे अगदी बरं ज्या शाळा जेव्हा भरते आणि किंवा शाळा सुटते या दोन्ही वेळांमध्ये जे त्यांना हायवेला जायचं असतं किंवा वेस्टला जायचं असतं त्यांना दुसऱ्या मार्गाने जाता येईल का त्या वेळेमध्ये आपण कोणीतरी म्हणजे ट्रॅफिक हवालदार ठेवून की त्या वेळेत तो पर्टिक्युलर 1 तास त्या वेळेत दुसऱ्या मार्गाने गाड्या वळवण्यात येतील का? काही जण त्याच मार्गाने पुढे जातात तर ह्या मार्गाने नाही जायचं कारण ही वेळ शाळा सुटण्याची आहे किंवा ही शाळा भरण्याची आहे. असं काहीतरी पद्धत केली तर त्याच्यामुळे ट्रॅफिक जे आहे आणि जो धोका आहे जो मुलांना तो म्हणजे कमी होईल. बरोबर. त्याचे असा विचार आहे. डिवायडर लावून परत होईल का काम मॅडम? डिवायडर लावून काम होईल का बघा? रोड डिवायडर डिवायडर लावून डिवायडर आहे सुद्धा तिथे थोडंसं सर. जरा हे ऑलरेडी होईल. आहे सर. तर डिवायडर आहे तिथे. पूर्ण ऑलरेडी नाहीये. आहे. पूर्ण नाहीये. आहे. मोठ्या मोठ्या आहे. बसेसची भीती वाटते आणि तो महिला संघाचा कसा टर्निंग आहे ना असा हो हो. हो तर हो. त्याच्यामुळे एक safe आहे. त्यावेळेस तुम्ही बसेसना पण अलाव करायचं नाही आणि ते एकदा रूट पास झाला ना बोर्ड लावले नागरिकांशी संवाद साधला तर ते आपल्याला करता येईल. करता करता येईल. दुसरी गोष्ट बरोबर म्हणजे बरोबर. तुम्ही जो पार्ले टिळकचा जो रस्ता आहे तो वन वे करण्यामध्ये तुम्ही म्हणालात की इन्स्पेक्टर असतो पोलीस पण ते लक्ष देत नाहीत किंवा असं आहे बरोबर. तर आम्ही आता 4 वर्ष कोणी नव्हतं म्हणजे त्याच्यावरती हम्म. तर आता तुम्ही हा जो सांगितलं त्याचा नक्की विचार करू आणि आम्ही हो. काळजी घेऊ. वेळोवेळी मी तिथे नक्की. जाईन स्वतः जातीने उभी राहीन की हा. ते वन वे होतंय की नाही. हम्म. बरोबर. अजून एक कॉमन प्रश्न किंवा मुद्दा असा आहे की सध्या पार्ल्यात सगळीकडे 84 काय 85 काय 83 काय सगळ्या वॉर्ड्समध्ये रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि त्या रिडेव्हलपमेंटचा त्रास आता होणारच. मी असं म्हणत नाही विदाऊट त्रास मी तुम्ही बोलू डेव्हलपमेंट होईल. मी बोलू पण का त्याचं रिडेव्हलपमेंट बद्दल. पोल्युशन एक होतं एक मिनिट नंबर 1 हा. पोल्युशन खूप होतं आणि ते नियम पाळत नाही तो. सकाळी 6 पासून ते रात्री 10-11 पर्यंत नाही कधी कधी रात्रभर चालू असतं. त्यांना तर 6 तो ते एक जरा 10 हे नियम पाळायला टायमिंग आहे. पाहिजे. हम्म. हे बघा सर 6 ते 10 हे टायमिंग आहे हो त्यांचं काम करण्याचं. पण जे पायलिंगची काम आहे जिथे मोठे मोठे आवाज येतात हो जे बांधकाम करताना जे मोठे मोठे आवाज येतात तर आम्ही असं त्यांना सुचवू की सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत ही कामं करावी जी मोठ्या मोठ्या आवाजाची. तुम्ही हो 6 ते 9 हे कामं करू नका किंवा 9 ते 10 म्हणजे 1 तास हे आवाजाची कामं करायची नाहीत आणि हो दुपारी 1 तास
घरात, कारण तिकडे आजूबाजूचे रहिवासी आहेत जे घरी राहतात, त्यांना झोपायचं असतं, म्हणजे त्यांना त्रास होऊ नये म्हणून 1 तास तुम्ही विश्रांती घ्यावी, असं आम्ही त्यांना काहीतरी त्यांच्यावर अंकुश पाहिजे. मी मनपाला बऱ्याच कळवणार वेळा आहोत. बघतो ते नियम पाळत नाहीत ते लोक. म्हणजे नाही त्याची आता सगळ्यांनाच काळजी रिडेव्हलपमेंट पाहिजे, घेण्यासाठी मी सगळ्यांनाच प्रयत्न करीन पुनर्विकास आणि पाहिजे, पण त्यांनी आम्ही नियम पण पाळावे तशी अपेक्षा शिवाजीनगरमध्ये आहे. केलंय की हम्म. सकाळी 9 ते सकाळी 9 ते रात्री 9 ह्या वेळेतच तुमचं पाहिले मोठे मोठे आवाजाची जी बरं. बांधकामाची जी कामं आहेत ती ह्या वेळेत करावी आणि मध्ये दुपारी 1 तास तुम्ही ब्रेक कंपल्सरी घेतलाच पाहिजे. बरं. तिथे कसलाही आवाज होता कामा नये, जेणेकरून आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होणार नाही. पण ह्या गोष्टीमुळे, बांधकामामुळे भरपूर ध्वनी प्रदूषण उपाय सांगितला. हं. धुळीचं पण खूप प्रदूषण होतं. हो. अजून तर एक त्याच्यासाठी त्याच्यात मुद्दा आहे BMC मॅडम, अजून स्प्रिंकलर एक मिनिट अजून एक मुद्दा आहे की धूळ उडू नये म्हणून पाणी वॉटर स्प्रिंकलर्स त्यांनी करावी असं नियम आहे, आहेत पण ते नाही मनपातर्फे करत, आहेच ते आहे. करत नाहीत. मी तुम्हाला म्हंटल ना, आता त्याच्यावरती जातीने आम्ही लक्ष हा घालून करू आणि स्प्रिंकलर्स ते करूच. प्लस ती हा जे मोठे मोठे ट्रक जे बांधकाम केल्यानंतर बाहेर येतात ना, हा तर ते त्यांची जी चाकं असतात ना, त्याच्यातल्या धूळ ती पूर्ण रोडवरती बाहेर येते. येते. रोडवरती तर येते. ती जी टायर्स आहेत ती तुम्ही कंपल्सरी धुवायची. त्यातली जी माती, धूळ अडकलेली आहे ती निघून जाऊ दे आणि मगच तुम्ही बाहेर या. बाहेर याच्यासाठी आम्ही हे सजेशन आम्ही मनपाला देणार आहोत. आणि अजून व्हेरी एक गुड. सजेशन आहे तिथे की त्यांची मोठी मोठी सगळी ती यंत्र आणि हे लावलेली असतात आणि त्या हा. यंत्रांच्या डोक्यावरती प्रचंड मोठे हायलाइट्स ते लोक लावतात रात्रीचे हा. आणि पूर्ण रात्र ते मोठे चालू फ्लश असतात. लाईट चालू असतात. म्हणजे बरोबर. पण रात्री किती अक्षरशः वाजेपर्यंत? आजूबाजूच्या रात्री किती बिल्डिंग वाजेपर्यंत? पूर्ण रात्र असतात चालू. कारण आणि 10 बऱ्याच पर्यंतच लोकांची कामाची ही परमिशन आहे. तक्रार आहे की अहो आपल्याच घरामध्ये प्रायव्हसी नावाची आम्हाला चीजच नाही राहिली. ती प्रायव्हसी बरोबर हवी असेल किंवा रात्री झोपायचं असेल तर कंपल्सरी सगळं दारं, खिडक्या, पडदे सगळं लावल्याशिवाय बरोबर बरोबर झोपताच येत बरोबर. नाही. हा. नाही नाही, याचा नक्की विचार करू. तुम्ही हे जे सांगितलं हा. ना, त्याचा मी कारण नक्की, म्हणजे आम्ही तिथे जेव्हा आमची मीटिंग यंत्र होईल ना, आहे, तुमची काही मशिनरी आहे हे दाखवायला एक 100चा लाईट लावून सुद्धा इनफ असतो बल्ब लावून की तो तिथे हा, बल्ब आहे म्हणजे काहीतरी आहे हे कोणालाही कळतं. बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यासाठी एवढे मोठेले फ्लॅश लाईट्स लावायची काही गरज आहे असं नाही वाटत तिथे. नाही आणि नाही तुम्हाला नाही, सेक्युरिटीच्या दृष्टीने हवं असेल तर ते तुम्ही लोअर गार्ड ठेवा एक. डिस्टन्स वरती लावा ना, लोअर हाईट वरती लावा की ते त्याचा उजेड फक्त त्या आतल्या ग्राउंड मध्ये पडेल किंवा जिथे बांधकाम चाललंय तिथे पडेल. हे म्हणजे अच्छा अच्छा. अक्षरशः आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंग प्रकाशाने अशा हे होत असतात नुसते दिवस रात्र. नाही, नाही, नक्कीच याचा विचार करू आम्ही, हा नक्कीच. प्लीज. Yes. अजून एक मुद्दा आहे ऍक्च्युली जो आपल्या लॉजिस्टिक गोष्टीशी निगडीत नाहीये, पण सध्या सगळीकडेच, सगळ्या मुंबईत म्हणा किंवा सगळ्या पार्ल्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी सायबर क्राईम खूप वाढतात. खूप प्रकार. तर सायबर क्राईम बाबत मला वाटतं तुम्ही काही अवेअरनेस स्प्रेड करण्याच्या दृष्टीने आपण काही कार्यक्रम करू शकतो. कारण असं मला वाटतं की हा. माझ्या मते सर, आपल्या पार्ल्या परिसरामध्ये हम्म. ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप असल्यामुळे खूप आहे. हो सायबर क्राईमचं प्रमाण इतर उपनगरांच्या पेक्षा पेक्षा पार्ल्यात जास्त आहे जास्ती आहे. पार्ल्यात. हो, आपण आणि दिलं होतं ज्येष्ठ मध्यंतरी. नागरिक असल्यामुळे ना ते टेक्नॉलॉजीला तेवढे हे नाहीयेत, फ्रेंडली बरोबर आहे. नाहीये. हा फ्रेंडली नाहीयेत. हो. आणि दुसरं म्हणजे सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा पण पार्ल्याचा एरिया आहे हा तसा म्हणजे काय म्हणतो आपण, सुशिक्षित आहे. सुशिक्षित तर आहेच पण सधन लोकांचा आहे. प्रत्येकाकडे हा. इनफ म्हणजे सुखवस्तू जो एरिया म्हणतो आपण, सुखवस्तू रहिवासी म्हणतो बरोबर तसे बरोबर. आहे. त्यामुळे ते सॉफ्ट टार्गेट आहे ह्या लोकांसाठी हा. की मी त्यांच्याकडे जर पैसा पण विचारू- आहे, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचं ज्ञान नाहीये, त्यांचं वय हम्म. लहान आहे, ते घरामध्ये एकटे आहेत. हा, संगीता मॅडम, मी ना हा. 16 तारखेला आमचा रिझल्ट लागला आणि हा. 17 तारखेपासून मी वस्तीमध्ये आम्ही मीटिंग घेतोय. तर ओके. तसं आम्ही आता बिल्डिंग मध्ये पण आम्ही काय करणार आहोत की बिल्डिंग हा. मध्ये जाऊन त्यांच्या सेक्रेटरीशी बोलून आम्ही मीटिंग म्हणजे ठरवतोच आहे, आता चालूच आहे प्रोसेस. ते तर खूप तसं आम्ही महत्वाचं काय आहे. करू, बरोबर आहे. हा मुद्दा तुम्ही जो सांगितला तो खरंच म्हणजे खूप चांगला मुद्दा तुम्ही सांगितला. बरं. त्यावेळी जर आम्हाला
बिल्डिंगमध्ये म्हणजे ठराविक अशा एरियातल्या 3-4 बिल्डिंगमध्ये हम्म, मीटिंग घेताना ह्याच्यावरती आम्हाला जर काही करता येईल किंवा एक शिबिर भरवून की हम्म. एक्झॅक्टली ह्या गोष्टीसाठी एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही म्हणाल की टेक्नॉलॉजी त्यांना माहिती नसते आणि त्याच्यामुळे ते फसतात. म्हटलं काही तर प्रश्नच ते फसू नाही. नये म्हणून त्यांनी काय स्टेप घेतल्या पाहिजेत ह्याच्यावरती सुद्धा आम्ही काहीतरी उपाययोजना नाही, बरं. आणि करू. अंजली काय माहितीये, आपल्याकडे पार्ल्यात खूप सोशल संस्था आहेत, मगाशी मी सांगितलं. बरोबर तर जर बरोबर तुम्ही बरोबर त्यांच्याशी कनेक्शन मांडून त्या हा. संस्थेमध्ये येणारे जे ज्येष्ठ हा, नागरिक आहेत ना, हो जसं हो 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 सोबती, टिळक मंदिर, सोबती अनेक आहेत. आहे आम्ही अनेक कनेक्टेड आहे. असतो. सो हा. त्यांच्या ग्रुपमध्ये सुद्धा कोणीतरी येऊन त्यांना एक काही हा बेसिक गोष्टी, की हे उघडायचं नसतं, हा तिथे तुम्हाला कोणी हा, सांगितलं तर ह्याच्या पलीकडे जायचं नसतं, कारण त्यांची सगळ्यांची मुलं अमेरिकेत आहेत, त्याच्यामुळे बरोबर. त्यांच्या हातात आयफोन आहेत, पण त्याचं नक्की त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाबतीत ते तेवढे अवेअर मग नाहीयेत. त्याच्याकरता आपण एक वर्कशॉप घेऊ शकतो म्हणजे ही आयडिया एक्झॅक्टली, कल्पना चांगली म्हणूनच. आहे. या. एक वर्कशॉप आपण घेऊ शकतो की आणि जिथे सिनियर सिटीजन्सच्या ज्या तू म्हणाले संस्था आहेत की हा, सोबती आहे वृक्षमित्र तिथे जाऊन आणि आता आम्ही जातोच आहोत बिल्डिंग मध्ये मीटिंग घेतोच बरोबर. आहोत मिलिंदजी, तर बरोबर. तिथे तुम्ही पण जाऊन काही 85 मध्ये करू वर्कशॉप शकतोस करता तू. येईल. हो हो, नक्की नक्की. कारण हा खूप महत्वाचा विषय आहे. महत्वाचा फार मुद्दा सायबर आहे. सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि हो हो ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिक जे आपल्याकडे राहतात जास्त, आणि ते म्हणजे सॉफ्ट टार्गेट अनेकदा आहे. म्हणजे आणि अनेकदा असं वाटतं की अरे हा माणूस तर इतका सुशिक्षित आहे, ऍक्टिव्ह आहे, हा कसा काय फसला त्या ह्याच्यामध्ये. हो पण हो हो त्यावेळेला काय होतं असं माहित नाही, म्हणजे लोक अगदी फसतात. इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, पण तरी सुद्धा ते फसतायत त्या हो हो प्रकारामध्ये. हो थोडंसं काहीतरी मला वाटतं हो त्यांना करता येईल हिप्नोटाईज आपल्याला टाईप त्याच्यावरती केलं जातं, असाही थोडासा एक हे सूर कोणाचे येतोय त्याचा. फोन कॉल घ्यायचे कोणाचे नाही कुठल्या हा, मेसेजला रिप्लाय एक्झॅक्टली. द्यायचा एक्झॅक्टली. कुठल्या नाही आणि ते करताना तुम्ही बँकेशी बोला तुम्हाला ते कळलं पाहिजे कोणाचाही फोन हा, येतो तुमचं हे मागतं तर तुम्ही ते द्यायची नाही पिन नंबर हे सगळं आपण बरोबर. त्यांना अवेअरनेस करता त्यासाठी वर्कशॉप आपण नक्कीच घेऊ शकतो. हा, हम्म. बरोबर. आणि सर पुढे आपण, संगीताताई, तुम्ही ह्याचं आपण आरोग्य विषयक आता काहीच या, बोललो नाही होत अजून. आपण एक ऍक्च्युली ना मिनिट एक मिनिट, जरा पुढे जाऊया. मी जरा हम्म, 1-2 कॉमेंट ज्या महत्वाच्या आल्या त्या घेऊया आणि पुढे जाऊया. बरं. बरोबर. बहुतेक म्हणजे काही काही लोकांनी सांगितलं पोस्टर्स काढलेच पाहिजेत. ते बऱ्याच लोकांनी हो काढले नाही, पाहिजेत आणि सर म्हणतायत. मला हा इथे अजून एक सांगायचं आहे, पोस्टर्स काढली पाहिजेत. मलाही आज एक हा दोन फोन आले की तुम्ही सांगा, म्हणजे हम्म, नुसतं एक म्हणजे ते छान दिसत नाहीत हा एक पार्ट झालाच, म्हणजे तो हम्म. तर पाहिजेच. हम्म. पण काही काही पोस्टर्स, म्हणजे मला फोन आला, तिने सांगितलं अगं सिग्नलच्या पुढे आहे. सो मी जर सिग्नलला थांबले तर मला सिग्नल दिसत नाहीये, इतकं ते पोस्टर पुढे बरोबर. गेलेलं आहे. हा, म्हणजे ते इट पण इज डे. महत्वाचं. हो, ते खरं आहे. सो नाही अच्छा, नाही लगेच आम्ही काढू आमच्या दुसरा एक मुद्दा आला, कुत्रे, भटके कुत्रे. तो मागे आपण घेतला होता. तरी पण लोकांना त्रास होतोच आहे. भटके कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, ओके. असा एक आणि मुद्दा आहे. मिलिंद शिंदे साहेब, म्हणजे मी हे हो वाचतोय, हे वाचतोय. मिलिंद शिंदे साहेब, हनुमान रोडवर सिग्नल जवळचा फुटपाथ तुटलेला आहे, तो दुरुस्त ओके. करावा. नंदिनी जोशी. चालेल. नक्की. मी आपलं एक जे जे आलेले आहेत ते सांगतोय. बरोबर. ठीक आहे. अजून काही तसं बाकी चांगले नगरसेवकांना शुभेच्छा, चांगलं काम थँक्यू करा वगैरे वगैरे खूप धन्यवाद. आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन वगैरे वगैरे आहे. प्लास्टिक बॅग तयार होतात तिथेच बंदी आणू शकतो का? प्लास्टिक हो बॅग हा पण एक हा, विषय ते आहे. प्लास्टिक बॅग आता ना पुन्हा मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरताना दिसायला आता लोक सुरुवात झाली. बिनधास्तपणे मागितली तर देतात. हा, मला पण दिली एक दोन. मागितलं तर नाही, आधी दिवाळीला डायरेक्टली प्लास्टिक मध्येच भरायला घेतात. मी सर कित्येक सर वेळेला ओरडते दिवाळीला त्यांना. म्हणून सर हा? दिवाळीला म्हणून अभिजित सामंत हा कापडी पिशव्यांचं वितरण करतात बरोबर कापडी आहे. पिशव्या हा वाटतात. हा, असं बरोबर असं आहे. ते जास्त तुम्ही अवेअरनेस वितरण त्याचा झाला करतात, लोक पाहिजे. जाताना ती घेऊन जात नाहीत ना, तो प्रॉब्लेम आहे. हो मग आता हो. ते लोकांना त्यांच्यासाठी आपण नाही आता अवेअरनेस त्याच्यासाठी वेगळं काम केलं पाहिजे. नाही, हो, मधल्या बरोबर. काळामध्ये ना त्यांच्यावरती थोडासा असं एक प्रेशर आलं होतं की तुम्ही प्लास्टिकची पिशवी देताय हे दिसलं तर तुम्हाला फाईन होईल, हो असं सगळ्या हो, हा असं फेरीवाल्यांना आलं काहीतरी होतं आणि केलं पाहिजे. त्याच्यानंतर तसं ते पण थोडे आलं. आम्ही घाबरत आजपर्यंत होते, 50,000 देत नव्हते. कापडी पिशव्या वाटल्या जाऊन 50 नाही, म्हणजे पण माझ्या आत्ताच्या मते, आमच्या नाही माझ्या कार्यकालात. मते ह्याच्यावरती एक, म्हणजे हे बघ, आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सगळ्यांनी कापडी पिशव्या न्याव्यात. पार्ल्यातले अनेक जण नेत पण असतील, पण हो जे नेत नाहीत, जसं आपण दुकानांमध्ये गेलो मोठ्या मोठ्या ब्रँडेड, तिथे कसं ते आपल्याला विचारतात तुम्हाला पिशव्या हव्यात का, तुम्ही हो, आणल्यात. तर ज्यांनी आणलेल्या नसतात त्यांना चार्ज करून ते ते एक्झॅक्टली. त्यांच्या त्यांच्या कागदी पिशव्या देतात. आता आपण भाजी आणायला जातोय तर त्या भैयांकडे सुती पिशव्या पातळ, जशा आपल्याला खूप ठिकाणी मिळतात बघ, तशा त्यांना विकत घेऊ दे ना. म्हणजे ज्यांना जेन्युइनली ज्यांनी नाही आणल्यात, कुठून हम्म. तरी हा परस्पर आलेत,
4 वेळा विकत त्यांच्यासाठी घ्यायला लागल्यावर 5व्यांदा आपोआप बरोबर पिशवी न्यायला लागते. पैसे बरोबर बरोबर. हम्म. पण आपण मग त्यांना भाजीवाल्यांना आपण वितरण करूया की आपण त्यांना कापडी पिशव्या देऊया आणि हा हा तू तू ज्यांच्याकडे चार्ज नसतील करते. तर तू चार्ज कर, हा करेक्ट. तुझं तू चार्ज कर. असं काहीतरी करता येईल आपल्याला. बरोबर. करता येईल. अशा असं अगदी त्या म्हणजे पातळ असतात त्या काय 50,000 खूप. बॅग्स दिल्या आहेत कापडी. हा पण आता ते लोकांना अवेअरनेस की तुम्ही त्याच पिशव्या घेऊन बाहेर पडा, हे हम्म. आता आपण याच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. काम हा करायला हवं. आणि पण आता नंतर आता शेवटी तो तुम्ही ना कचरा आता आपल्याला साफ करायला लागतो. संगीता मॅडम, आता आरोग्याचा मुद्दा आपण घेऊया. हो. तुम्हाला माहितीये मध्यंतरी काळामध्ये आम्ही पार्लेकर तर्फे हा. आपल्या सगळ्याच पार्ल्यातल्या आरोग्य व्यवस्थेवरती जरा सगळीकडे हे केलं होतं. त्याच्यातला आमचा सगळ्यात मोठा आधी मुद्दा होता की शिरोडकर हॉस्पिटलमधलं ऑपरेशन थिएटर चालू होत नाहीये त्याच्यावरनं. कारण सुरू 2024 झालं मॅडम, आता हो, सुरू मध्ये तेच सांगते. हे सुरू झालं. हो, हा माहितीये मला, माहिती. हो, मला कंधारे साहेबांचा फोन आला होता, मेडिकल ऑफिसर हा जे हा आपले आहेत त्यांचा, की मॅडम चालू झालं हॉस्पिटल. आम्ही म्हटलं प्रयत्न हा पण 1.5 वर्ष आम्ही त्यांचा पाठपुरावा केला होता अक्षरशः की तुमचं कधी चालू होणार आहे, कधी चालू होणार आहे. बरंच डोकं खाल्लंय त्याच्यावरती आम्ही त्यांचं. बरं, बाकी म्हणजे तुमचे जे सगळे जे म्युन्सिपालिटीचे आपला दवाखाना हा जो प्रकार आहे तो खरंच कौतुकास्पद आहे, खूप चांगला चाललाय. पण म्हणजे तरीही मला वाटलं की काही दवाखान्यांमध्ये खूप चांगलं काम आहेच. पण ते अजूनही लोकांनी जर तिथे हे घेतला, त्याचा फायदा घेतला, तर जास्त चांगलं आहे असं मला खूप वाटलं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ना जास्त ठिकाणी जर शक्य असेल तर पॅथॉलॉजी लॅब जर जास्त ठिकाणी म्हणजे निदान एक ह्या ज्या शुगर वगैरे ह्या ज्या रेग्युलर गोष्टी आहेत, सीबीसी, शुगर किंवा हल्ली आता कोलेस्ट्रॉल आणि ह्या गोष्टी असतात. याच्यातलं काही जर आपल्याला चालू करता आलं तर जरा प्रयत्न करा. तुम्ही कारण बऱ्याच ठक्कर लोकांना बसली त्याची समोर आहे आवश्यकता आहे. आणि काय झालंय ना, ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्याचे प्रायव्हेटमध्ये चार्जेस खूपच प्रमाणात वाढत गेले. एक चांगल्या ह्याच्यातला माणूस ते हे करू शकतो, पण परत परत ज्याला कंटिन्युअसली करायला लागतंय त्याच्यासाठी तर जरा याचा मुद्दा येतोय. तर तिथे ते जर करता आलं तर. तसंच सोनोग्राफी मशीन्स वगैरे जी आहेत ती काही वेळेला मशीन चालू नसतं, काही वेळेला त्याचा टेक्निशियन टेक्निशियन. गायब असतो. कारण ते सगळे तुमचे हल्ली टेक्निशियन किंवा तुमचं इव्हन काय म्हणतो आपण गायनेकॉलॉजिस्ट सुद्धा तुमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत. त्यांच्या तक्रारी आहेत की आम्हाला 2-2 महिने पगार मिळत नाही. तर जरा ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मी दोघांनाही विनंती करेन, दोघांनी जरा ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. बघा, आपल्या वॉर्डामध्ये दवाखाने आहेत हा आणि 10 रुपयात 50 टेस्ट होतात त्या दवाखान्यात. तुम्हाला अच्छा. तुमच्या म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की ठक्कर बेकरीच्या समोर पर्रीकरांची एक मोठी वास्तू उभी राहिली आहे. हा आधी तो आयुर्वेदिक असा कौलारू असं ते हा होता दवाखाना. तर हा तिथे आता आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक चालू आहे, सुरू झालंय. आणि अच्छा. डायलिसिसचं सेंटर उभारण्यात येते. हा तर ते पण अगदी स्वस्त दरामध्ये. अच्छा. तर सिनियर सिटीजनसाठी म्युझिक थेरपी पण करण्याचा आमचा विचार आहे. तुम्ही आता म्हणालात की सोबती संघटनेतर्फे असेच अजूनही पण संस्था आहेत ज्या स्वतःहून आम्हाला जॉईन व्हायला बघतायत. आणि त्या म्हणाल्या की तुम्ही सिनियर सिटीजनसाठी, कारण सध्या ते सगळे एकटे एकटे राहतात, त्यांची मुलं अमेरिकेत असतात आणि हे, बरोबर. तर त्यांना एकटेपणाचा तो त्रास असतो. त्यामुळे म्युझिक थेरपी तुम्ही सुरू करा. तर आमचा तोही त्या पर्रीकरांच्या वास्तूमध्ये सुरू करण्याचा विचार आहे. माझ्या मते योगा सेंटर मनचैतन्य संस्था आहे ना ही, मनचैतन्य नाही संस्थेतर्फे नाही काहीतरी. नाही मनचैतन्य नाही आली, म्हणजे हा अजून दुसरं परत योगा सेंटर करण्याचा विचार आहे. आणि डायलिसिस पण आता एक 6 महिन्यामध्ये सुरू होईल त्या संस्थेमार्फत. अच्छा. त्यामुळे व्हेरी गुड. तेव्हा कारण तिथे आपल्या इथे डायलिसिसची कुठेच सोय नाहीये. डायरेक्ट नाही 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 मिनिमम नाही सांताक्रूज नाही. पर्यंत जायला लागतं. 6 डिसेंबरला त्याचं ओपनिंग झालं पर्रीकरांच्या त्या दवाखान्याचं. हो, मी होते तेव्हा, आले होते. तुम्ही होता आणि आता ते 1 ऑक्टोबर पर्यंत ते सुरू होईल डायलिसिस सेंटर. आणि ग्राउंड फ्लोअर वरती आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकचं सुरू ऑलरेडी झालेलं आहे. आणि हा आपला दवाखानाचा एक छोटासा म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला लक्षात आलेली आहे की ह्या सगळ्या दवाखान्यांमध्ये मोठ्या बेसिसवरती औषधं येतात, लार्ज स्केलवरती. म्हणजे ती कॅन मधनं वगैरे येतात बहुतेक वेळेला. लिक्विड औषधं जी आहेत ती कॅन मध्ये येतात.
किंवा मलमं आहेत ती मोठ्या कंटेनर्समध्ये येतात. आणि ते म्हणतात की अहो औषध असतं आमच्याकडे, प्रॉब्लेम हा आहे आमचा की आम्ही ते देऊ कशातनं. अच्छा. हो एखादं मलम आहे, एखाद्याला द्यायचं आहे, स्किन प्रॉब्लेम्स ज्यांना आहेत त्यांना काही मलमं द्यायची आहे किंवा भाजलेलं आहे कोणाला त्याला मलम द्यायचंय त्याच्यावरती. मलम आहे आमच्याकडे, देऊ कशामध्ये? आम्हाला त्याच्या बरोबर. बाटल्या किंवा डब्या हे पुरवतच नाही. किंवा पुरवलं हा, तरी हा, इतक्या कमी प्रमाणात आम्हाला पुरवलं जातं की हा, हा, ते हा. येतच नाही. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा काही मेडिसिन्स मध्येच 2-2 महिने येतच नाही. म्हणजे आता मध्ये मी ज्या वेळेला फिरले त्यावेळेला आपलं ह्याचं काय म्हणतो आपण कुत्रा चावल्यानंतर जे दिलं जातं रेबीज रेबीज. हो, रेबीजचं. रेबीज. ते रेबीजची इंजेक्शन्सच येत नव्हती, स्टॉकच येत नव्हती. तर हम्म. जरा ह्या गोष्टींकडे थोडंसं बघायची गरज आहे. नक्की नक्की नाहीतर नक्की म्हणजे काम चांगलं चाललंय तिथे खरं तर, पण हा. ह्या गोष्टींमुळे उगाचच म्हणजे तो अडथळा येतोय असं होत आहे हम्म, तिथे. हम्म, हम्म, हम्म. तर नाही त्या नक्कीच करते. म्हणजे म्हणजे त्यावेळेला मी जवळजवळ आपल्या दोन्ही तिन्ही वॉर्डामधले प्रत्येक दवाखान्याला स्वतः जाऊन भेट दिली होती. तिथल्या जे कोण तिथे असतील इन्चार्ज असतील किंवा स्टाफ असेल त्यांच्याशी बोलून मी त्यांच्याशी हे केलं होतं. नक्की. मिलिंद 85चा नक्की. काय परिस्थिती आहे सांग, तू काय लिहूनच घेतोस फक्त. नाही ते मी सगळं लिहून घेऊन काय पत्रव्यवहार करता येईल. आपला दवाखाना तिकडे दयालदास रोडला आहे. मला वाटतं हो. हो. तिथे जर असा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी बोलीन एक जॉईंट व्हिजिट पण लावून टाकू आपण. दयाळदास बऱ्यापैकी चांगल्या कंडिशन मध्ये आहे हो चांगला तिथे दवाखाना. गर्दी. ट्रीटमेंटला चांगला चाललाय. येस, चांगला हो चाललाय. थोडी मदत त्या ह्याला करता आली तर बघा तुमचे 2 ह्याचे दवाखाने आहेत. एक अजमल रोडला आणि एक नेहरू रोडला. हा म्हणजे त्याला काय म्हणतात ते बेस टाईप म्हणतात ते त्याला काय म्हणजे ते एक्झॅक्टली छोटं ऑफिस सारखं तिथे रूम हो अशी हो आहे. हो नाही बरोबर नाही बरोबर चांगली अगं ते मोठं बीएम. आहे. म्हणजे नेहरू रोडवरचं तर 2 मजली आहे ते. हा ग्राउंड हा हो फ्लोअर नेहरू पण पण आहे, ते रोडवरचं फर्स्ट मोठं आहे. फ्लोअर पण आहे ऍक्च्युली ते त्यांच्याकडे. वेगळं वेगळं ऑफिस आहे. त्यांना हा तिथे दिले, पण तिथे आपण जॉईंट व्हिजिट लावून मला वाटतं हा गायनेक जरा तिथे बसतात. हा त्या गायनेक वगैरेंचं तिथे जर काय अडचण असेल एक्झॅक्टली. तर हा ते गायनेक करू आहेत आपण. तिथे, टीबीचे स्पेशालिस्ट टीबीचे आहेत. पेशंट असतात. या हो बरोबर आहे. तिथे करू. आणि कुपर हॉस्पिटलला पण आपले लोक जायला घाबरतात. आमची अशी एक व्यवस्था आहे की आम्ही डीनची वगैरे तिथे बोललेलो असतो. आमचे काही कार्यकर्ते तुमच्या मदतीला येतील. काही मोठे लोक किंवा सामान्य माणसंही त्या सुविधांचा अ, हे घेत नाहीत. त्यांना आपल्याला सांगावं लागेल की कुपर पण चांगलं हॉस्पिटल आहे हो आणि हो. तिथेही चांगल्या टेस्ट आणि चांगले डॉक्टर बसलेले असतात. लोक घाबरून तिथे जात नाहीये. घाबरून म्हणजे खरं सांगायचं तर तिथे इतका वेळ लाईनीत थांबायला लागतं किंवा गर्दी असते इतकी की त्याच्यामुळे लोक जरा ते कारण मग इतर लोक म्हणजे त्यांचा उपयोग घेत आहेत आणि आपण नाही घेतो. खरं आहे. तो जवळ एक आणि असून, केस सर तिथे आपल्याकडे गव्हर्नमेंट जवळ बघायला. असून. नाही आणि हो गव्हर्नमेंट हो हॉस्पिटलमध्ये मशिनरी वगैरे खूप चांगल्या क्वालिटीची चांगल्या असते. पद्धतीचे हो. आहेत. हो हो बरोबर आहे. आणि बरेचसे डोनर आहेत त्यांना मदतही करतायत. पण हम्म. आपल्या लोकांनी थोडस तिकडे एक अवेअरनेस आणून लोकांना जायला हे केलं पाहिजे. आणि काय अडचणी असेल तर आम्हाला सांगितलं, आम्ही डीनची वगैरे बोलू. बरोबर. पुढला अजून अटल मुद्दा सेवा काय केंद्र संगीता येथे मॅडम? हा बोला बोला. अटल सेवा अंजली केंद्र मॅडम येथे बोला. सरकारी योजनेद्वारे मोफत ऑपरेशन केली जातात. अच्छा हो अच्छा. कुपर मध्ये म्हणतेस का तू? हो. नाही केईएम मध्ये आम्ही आत्ताच AEM मध्ये. आमच्या एका ह्याचं नीचं ट्रान्सफर केलं, ऑपरेशन केलं ओके हम्म. ओके. अच्छा. मोफत. म्हणजे हम्म. ज्यांना कोणाला असं म्हणजे जमत नसेल म्हणजे आर्थिक दृष्ट्या, बरं. तर अटल सेवा केंद्राला संपर्क साधला तरी चालेल. बरोबर ओके. बरोबर. ठीक आहे. अजून काय सांगितलं ते? अजून काय? एक म्हणजे मगात जसं सरांनी कुत्र्यांचं हे सांगितलं तसं दुसरा एक छोटा प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की मांजरींचा प्रचंड सुळसुळाट. कारण त्या मांजरींना कॅट फूड घालत लोक फिरतात आणि अरे त्याच्यामुळे बाप. होत आहे काय की इतक्या प्रचंड मांजरी वाढल्यात प्रत्येक रस्त्यावरती आणि घुशींचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळे. कारण त्या उंदीर आणि घुशी मारतच नाहीये कारण त्यांना पोट हो. भरलेलं असतं कॅट फूड मिळाल्यामुळे. हा. तर त्या घुशींवरती काही म्युन्सिपाल्टीचं हे आहे का म्हणजे काही त्यांच्याकडे बाबा त्या मारण्यासाठी किंवा कंट्रोल मा- करण्यासाठी काही माहिती घेतो आम्ही ह्याच्यात पण काय हा करता जरा येत कारण आलं तर. उंदीर हा, आणि घुशींचं नक्कीच प्रमाण प्रचंड वाढलंय आणि नक्कीच झालंय माहिती काय देते. माहितीये का आता पार्ल्यात जे छोटे छोटे असे काही काही मध्ये मध्ये ना सुटलेले प्लॉट्स आहेत
म्हणजे जसं तुम्ही जीवन विकास केंद्राच्या रस्त्याला शेवटला टोकाला आलात तर तिथे टोकाला एक छोटासा प्लॉट आहे की तो जो वापरात नाहीये. त्यामुळे लोकांनी त्याचा गार्बेज हे केलेलं आहे. सेंटर सारखं. सामंत साहेबांनी तिथला कचरा काढण्याचा प्रयत्नही केला. पण तो प्रायव्हेट प्लॉट असल्यामुळे त्यांना जास्त तिथे हालचाल करता आली नाही. पण आता म्हणजे आम्ही पण मी त्याच भागात राहते त्यामुळे आम्ही आता तिथे हालचाल करतोय. तिथल्या मालकाला पटवलंय की बाबा काहीतरी तू पण त्यांना परमिशन लिहून दे की तुझ्या प्लॉटमध्ये शिरण्याची वगैरे असं. तो तयार झालाय. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेनच अंजलीताई त्याच्यासाठी. नाही नाही, या बाबतीत काही हां. मदत करता आली तर आम्ही नक्कीच करू. कारण काय होतंय ना त्याच्यामुळे प्रचंड डास आणि घुशी यांचं प्रमाण भयंकर वाढलंय. आणि म्हणजे नाही नाही, आम्हाला नक्कीच रस्त्यावरनं करतोय. चालताना सुद्धा इव्हन पेशवा स्कीममध्ये चालताना कळतं की अनेकदा इतक्या फटाफट त्या घुशी आणि उंदीर इकडून तिकडे जातात की आपल्या पायात येतात म्हणजे इतकं. तर काही म्हणजे त्याच्यावरती काही बाबा औषधं टाकता येणं किंवा काय करता येईल बघा तुम्ही. आणि नाही अजून नाही, एक बीएमसी तर्फे संगीताताई, काय करतो. आपला एक हां. मुद्दा होता ड्रग्ज रिलेटेड आणि हो. तो एक पण मुद्दा तो होता. ना तो ऍक्च्युली मेजरली 83 मध्ये जास्त आहे, करेक्ट कारण करेक्ट 84-85 मध्ये तसा नाही. ते एक मगाशी अंजली मॅडमनी जो उल्लेख केला, सन सिटीच्या समोरचं सावरकर उद्यानाच्या पाठच्या बाजूला ते गर्द हो बिर्दवाले हो आमच्या हो होते. लहानपणी बसायचे, म्हणजे आम्ही कॉलेज बिलेज असताना. आता हो जरा हो कमी झालं ते, पण नाही नाही, खूपच कमी झालंय. आत्तापर्यंत आता होते खूप सर. कमी झालं असेल तिथे, मला वाटतं. आत्ता ते गार्डन रिडेव्हलप केल्यानंतर थोडा तो नंतर कमी प्रकार झाले. कमी झालाय. कधी कधी मिलिंद, कधी कधी दुभाषी मैदानात जरा हो अंधार बिंधार हो हो हो. कपल्स याच्यावर कालच तक्रारी आल्या, त्याच्यावर हा, मी तर पोलिसांशी ते जरा बोललोय. बघत बघत राहा ते बाबा. गस्त वाढवून टाकू. आणि आता तर तिथे रिडेव्हलप करतोय आपण ते, हो, तेव्हा आता प्ले चौकीच ग्राउंड. प्रॉपर बांधणार आहोत. बरोबर म्हणजे बरोबर. सिक्युरिटी केबिन बांधणार आहोत, हा त्यामुळे हा. थोडी एंट्री वगैरे असं करूया ते. कारण तिथे मेजर होत आहे. त्या कोपऱ्याने तिथे तिथे कॉलेज कधी तो कधी रात्री चिल्ड्रन्स. चालायला गेलो त्या ती ट्रॅक दोन्ही वरून, तिन्ही रात्रीचं जरा कॉलेज तिथे उशिरा चालायला गेलं असल्यामुळे की ना काय काय दिसत असतं. बरोबर ते दोन्ही आहे. जरा तिन्ही बघा. कॉलेज तिथे असल्यामुळे तो त्यांना ते टार्गेट मुलं तिथेच मुली तिथे मिळतात. बसण्याची बऱ्यापैकी एक्झॅक्टली. त्यांना तो स्कोप आहे तिकडे, मोकळं ग्राउंड असल्यामुळे. हो बरोबर. हो. नाही, नाही बसायला काही आणि हरकत नाही. म्हणजे मुलांकडनं सुद्धा हॅलो, असं कळलं की साठे बसायला काही कॉलेज हरकत आणि नाही, गप्पा काळमकर मारायला कॉलेजच्या काही हरकत आसपास. नाही. कारण मुंबईत जागा छोटी असते, लोकांना घरी बसता येत नाही. अशाच जागा शोधणार, तरुण मुलं तरी कुठल्या जागा शोधणार. पण ठीक आहे, पण भलतं सलतं काही करू नका, गप्पा मारा. हो. आणि सर आपण म्हणतो की गुन्हेगारी किंवा ड्रग्सचा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त मुख्यत्वे 83 वॉर्डचा आहे, ही गोष्ट हो सत्य आहे. हो. पण शेवटी आपले वॉर्ड आहेत ते काय फक्त एक हायवेच मध्ये येतोच या वॉर्ड्सच्या मध्यात, हम्म. आपल्या तीनही वॉर्डच्या मध्ये. आणि त्यामुळे बरंच आपल्या 84 आणि 85 दोन्ही वॉर्डमध्ये सेवक वर्ग जो येतो तो मॅक्झिमम सेवक वर्ग 83 वॉर्ड मधनं येतो. हो हा, हे खरं खरं, बरोबर आहे. हां. तर त्यामुळे तिथली आरोग्य व्यवस्थेकडे सुद्धा ना म्हणजे तुम्ही लोकांनी पण थोडंसं हो आरोग्य हो व्यवस्था आणि गुन्हेगारी या दोन्हीकडेही थोडं लक्ष द्यायची गरज आहे. कारण त्याचं गुन्हेगारी रिफ्लेक्शन जिथे आपल्याकडे वाढली तरी पडतं. त्याचं ऍप्लिकेशन शेवटी बरोबर बरोबर. आपल्यावरती पहिलं होणार. नाही, बरोबर. आणि अजून एक विषय तुम्ही काढलात ना, कॉलेजेसच्या आणि स्कूलच्या अराउंड जे पानवाले सिगरेटवाले आहेत ना, हां. हो. त्यांच्यावर जरा काहीतरी लक्ष कारवाई ठेवलं केली पाहिजे. पाहिजे. आपल्याला कारवाई केली माहितीये पाहिजे. मिलिंद, कोणाच्या हो माध्यमातून हे सगळं गर्द हो आणि हे हो सगळे ड्रग्ज मुलांपर्यंत पोहोचतात. तर या लोकांवर जरा जरब बसवली पाहिजे. हो. मध्ये जाम कारवाई झालेली मोठी, हो, की त्या झाली ती मध्यंतरी, बरोबर आहे. सील करून टाकलेले त्यांच्या सगळ्या. हम्म. हो. आता पण म्हणजे गुटखा वगैरे ठेवण्यावरून एवढं मोठी कारवाई झाली हो होती. हो. आपण यात पण बघू, असं कुठे आढळलं तर नक्की काहीतरी करू. कारण शाळेत सुद्धा आणि कॉलेजात सुद्धा हे सगळं ड्रग्सचं प्रमाण खूप भयंकर वाढतंय वाढलंय सध्या. वाढलंय. त्यामुळे तिथे आपण त्यांचे सोर्सेसच बंद करून टाकले की मग बरंच सुरळीत होऊ शकतं. हो, अजून करूया नक्की काही? काय. नाही, अजून काय नाही. मग तुम्ही नवीन नवीनच आला, तुम्हाला शुभेच्छा. अजून काय? धन्यवाद. आता कोणी अजून काही तुमच्याकडे संगीता तक्रार मॅडम, अजून केली काही तर ती मुद्दा असेल तर सांगा. नक्की आमच्याकडे पाठवा. हां, कार्यालयापर्यंत नक्की. पोहोचली तर नक्की हे नक्की होईल. आता एक केंद्रामध्ये साध्या पाठवा. पेपरवर लिहून जरी मिळालं तरी बरं होईल. शिंदे सर तुम्ही काही म्हणजे असं ठरवून आलात का की बाबा मला ह्या 5 वर्षात अमुक मला करायचं आहे, असं काही तुमचं हे आहे का?
खरं तर मागच्या नगरसेवकांनी एवढं काम केलंय की आम्हाला काही कामच उरलेली नाहीत. आता तुमच्या माध्यमातूनच शोधावी लागतील. काँक्रिटीकरण होईलच. हम्म. दोन्ही नगरसेवक अतिशय चांगले काम करत होते. शहाजीराजे मार्गाचे इथे बघा आपले आमदार साहेब पण आहेत की तो एक प्लॉट आपण असाच पडला होता, तो कित्येक वर्ष हो, तो ओपन करून तिथे एक गार्डन केलंय. गार्डन तेही केलेलं गार्डन आहे. थोडं ऍक्विजिशन मध्ये अडकलंय थोडा, म्हणून तो ट्रॅक पूर्ण नाही झालाय. पण असं काही आढळलं तर तुम्ही आम्हाला कळवा, सजेशन द्या. हा जरूर. आरोग्य विषयातला मुद्दा पण चांगला होता. आणि किसकर बागेच्या इथे जे काय असेल ते हम्म. तिथेही आपण नाही, आणि आपण चांगल्या म्हणजे पद्धतीने करू. मी या. सुरुवातीला बोललो तसं टॉयलेटचा प्रश्न पण महत्वाचा आहे, कारण आपल्याकडे काय होतं ना, खूप सिनियर सिटीजनची संख्या आहे. त्याच्यामुळे सगळेजण गार्डन मध्ये येऊन संध्याकाळी जे काही गप्पा मारायला हो. येतात, किंवा आपल्याकडे गार्डन मध्ये पण तुम्हाला माहिती असेल साठे पार्क मध्ये पण पार्ले कट्टा भरतो, किंवा असे छोटे हो. छोटे अनेक कार्यक्रम हम्म. होतात. जस्ट बिकॉज त्यांना टॉयलेटची सोय नाहीये म्हणून अनेक जण घरी जातात. म्हणजे नाही, आम्ही मध्ये तुम्ही बघितलं असेल की दुभाषी मैदानात 2 टॉयलेट आपण रेडीमेड आणून ठेवले होते. हा, पण तिथल्या अच्छा. लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि काय काय झालं ते वापरले नाही. ते आत्ताच आम्ही भंगारमध्ये फेकून द्यायला सांगितलं त्यांना. नाही म्हणजे इन बिल्ड त्यामुळे काहीतरी नसतील. विषय आहे, हा माहिती घेऊन आपण करूया. तिथे येस. करूया करूया. एक पाण्याच्या टाकीच्या इथे जागे आहे, तिथे बघू. आता होतंय रिडेव्हलपमेंट, त्यात करू. हा. अजून एक पेन आणि यूज करू. आणि वाहतुकीच्या बाबतीमध्ये एक सूचना माझ्याकडे अशी आली आहे, की हम्म. पाणी पुरवठा होणार नसला किंवा कमी दाबाने असला किंवा काही असलं, की जसे तुम्ही मेसेजेस पाठवता आम्हाला, तसंच हा. ह्या काय होतंय, आम्ही कधी घरातून बाहेर पडतो आणि अमुक रस्त्याने जाऊया असं म्हटलं, की तो रस्ता बंद असतो हल्ली. हम्म. हा हा आज हा हा चालू असलेला रस्ता संध्याकाळला बंद असतो किंवा हे असतं. तर कुठचे रस्ते बंद करतायत ह्याचा सुद्धा जर एक मेसेज पाठवू शकलात तर खूप बरं हा, होईल. हे म्हणजे चालेल, मुला हे करूया. हे ही नक्की हां, करू. सूचना खूप चांगली आहे. हम्म. जिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होणार आहे ते आम्हाला आधीच कळलं तर आम्ही हं, नक्की तुम्हाला मेसेज करू हम्म. बरं. व्हॉट्सअपवर. हा रस्ता बंद राहील. मिलिंद अजून आणि एक जस्ट शिंदे सर तुमच्याशी एक विचारायचं होतं. हम्म. हा, राजपुरिया रोडच्या इथला राजपुरिया हॉलच्या इथला जो रस्ता आहे, मला आता त्याचं नाव नाही आठवत आहे, सॉरी. नवीन बाई ठक्कर रस्ता. नवीन बाई हां, श्रद्धानंद ठक्कर नवीन रोड. बाई रस्ता. ठक्कर रस्ता. हा. त्या रस्त्यावर मी बघतेय, म्हणजे मी त्या बाजूला जाते नेहमी, तर गेले 2-2.5 वर्ष काही ना काही कारणाने तो खणलेलाच असतो. नाही, तो चुकीचा मार्गाने केला होता त्यांनी. आणि त्या ना, ते जे झाकणं लावलेले त्याचे जोर जोरात आवाज यायचे आणि ते अच्छा, तुटत होते, म्हणून आम्ही त्यांना परत करायला लावलाय तो. अच्छा. त्यामुळे तो खोदलेला आहे. जास्त तिथून दिवस एक मोठा नाला, एक मायनर नाला जातोय. अच्छा. हा, तर हम्म. त्याच्यामुळे ते झाकणं मोठी करायलाच हवी होती, कारण हां, खाली उतरायला पाहिजे म्हणून. पण त्याचे आवाज यायला लागले आणि मग तो नीट कन्स्ट्रक्ट नव्हता केला, म्हणून आम्ही तो त्यांना फाईन मारून तो पुन्हा करायला लावलाय. अच्छा त्यामुळे तो अच्छा. खोदलेला आहे. हां, कारण असं गेले झालं. 2-2.5 वर्ष कायम तो खोदलेलाच असतो. प्रत्येक हा, वेळेला कारण वेगळं नाही, ते असतं. चुकीचं काम केलं होतं, म्हणून ते परागजी वगैरे व्हिजिट करून ते करायला लावलं. अच्छा. हा. छोटी असं हे आहे की जी पार्ला कॉलेजच्या साठे कॉलेजच्या शेजारी म्युन्सिपाल्टीची शाळा आहे. हा, दीक्षित रोड. दीक्षित रोडची. दीक्षित रोड. दीक्षित रोडची. दीक्षित रोडची जी शाळा आहे त्या हं. शाळेत ना शनिवार रविवार सुद्धा भरपूर कार्यक्रम चालतात, बाहेरचे कार्यक्रम पण चालतात, गाण्याचे कार्यक्रम. आणि ते अतिशय मोठ्या आवाजात त्यांचा लाऊडस्पीकर चालू असतो. आता आम्ही तिकडे राहायला गेलो ना, त्यामुळे मला जरा जाणवतं की अच्छा. आजूबाजूच्या सर्व रहिवाशांना आणि बिल्डिंगचा त्याचा भरपूर त्रास होतो. तर कार्यक्रम करायला काहीच हरकत नाही, कार्यक्रम शाळेत करावा, मुलांचे करावे, बाहेरच्यांचे करावे. थोडा व्हॉल्यूमवर थोडासा जरा कंट्रोल ठेवला तर कंट्रोल बरं ठेवा. होईल असं मला वाटतं. नाही, नक्की नक्की कंट्रोल ठेवला पाहिजे. ते आणि एकंदरीत परमिशनच कशी देतात डेसिबलचे जे असं बघायला. नियम आहेत ते सगळ्यांनीच पाळावेत, शाळांनी हो पण पाळावेत. हो. बरं. अजून काय आहे का? नसेल तर आपण थांबूया इथं. हो, जरूर. आपल्याला अजून काही एक मिनिट, प्रश्न काही हे आलेले आहे नाहीत. का बघ, दाखव प्र- मला एक मिनिट. हा, काय तेच म्हटलं काही प्रश्न आलेत फीडबॅक काय का असेल बघूया. तर बघूया, नाही तर मला वाटतं. या. पण एक आहेच की जर बाकीच्या उपनगरांची परिस्थिती बघितली तर पार्ले उपनगर उजवच आहे, याच्यात प्रश्नच नाही. आणि सगळेच वॉर्ड्स आणि सगळेच आय मीन सगळेच लोकॅलिटीज चांगल्याच आहेत. तरी पण काही 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 प्रश्न असतातच आणि त्याच्यासाठीच आपण सगळे काम करतो. काय करणार? काय आहेत आणि का प्रश्न अजून? इतरांच्या पेक्षा तुलनेत आपण चांगलेच आहोत, पण आमची इच्छा अशी आहे की पार्ला हे आदर्श उपनगर व्हावं.
त्यामुळे आमची जास्त धडपड चाललेली आहे या नक्की सगळ्यासाठी साहेब. नक्की बरोबर बरोबर तुमचे बरोबर सजेशन लागते. नाही आणि ह्याच्यामध्ये पार्लेकरांचा पण खूप मोठा वाटा आहे. म्हणजे वाटा वाटा आहे. आहे. इतर बरोबर. उपनगरांपेक्षा पार्ल्यातल्या जागरूकता खूप नगरसेवकांना जास्त त्या आहे. मानाने कमी काम पडत असेल. म्हणजे इतर आणि तुमची कामं जागरूकता थोडीशी जास्त आहे कमी होत त्याच्यामुळे. असतील. बरोबर आहे. पार्ले नागरिक खूप जागरूक असतात. त्याच्यामुळे आम्हाला ते वेळोवेळी सजेशन देतात. हो बरोबर. आम्हाला हो आमची भरीव कामं करायला आम्हाला उपयोग होतो. आणि करेक्ट. बरोबर. आमच्याकडनं ती केली पण जातात. बरोबर. करेक्ट. आता भाजीवाल्यांकडून एक एक माणूस 4-4 प्लास्टिकच्या पिशव्या घेताना दिसतात. हो, ही हो. प्लास्टिकच्या पिशव्यांचा एक मेसेज आहे. आपण बोललो हो ते आता. बोललो आपण. त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. शिंदे साहेबांनी दयालदास रोडवरील प्रचंड डास, रस्त्यावरील चायनीज, भाजीवाले, रोड लाईट नसणे, बुट्टी कुत्रे या साध्या वाटणाऱ्या पण त्रासदायक समस्यांवर उपाय करावेत. नक्की शिंदे नक्की साहेब. सुकुमार म्हणून नाही तर करतोय आपण त्याच्यावर. आता हो, तो रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण चालू आहे आणि रस्त्यावरील डासा थुंकणाऱ्या लोकांवर पण कारवाई करावी. बरोबर आहे, अगदी खरंय, बरोबर आहे. ते मार्शल्स आता आपण सांगितले हम्म. आज वगैरेच बोललो. बघू मार्शल्स कसे उपलब्ध होतात तसे. ओके. पार्ल्याच्या काही रस्त्यांवर खूप कमी प्रकाश असतो का असं हो कमी म्हणून प्रकाश हो असतो? आहे. त्यासाठी बरोबर आहे. आपण व्ही शेप मध्ये दिवे लावायचं असं सगळ्यांना सांगितलंय. हा हे हा पत्रव्यवहार पण झालाय की एक दिवा असतो तर 2 व्ही शेप मध्ये असा हा करा हा ओके. म्हणजे लाईट चांगल्या होतील. बरोबर. आणि जिथे रोड कन्स्ट्रक्शन चालू असतं तिथे दिवे मुद्दाम बंद केलेले असतात. त्या हम्म. इलेक्ट्रिक सप्लाय बंद असतो कारण तो काहीतरी दुर्घटना होईल म्हणून. नाही आणि बरं. म्हणून कधी कुठे कधी कुठे असेल. दिवे असतात ना त्याच्याभोवती झाडं आलेली असतात. सो ते जरा हा थोडासा तो ट्रिमिंग विचार ट्रिमिंग करून करायचं. हो म्हणजे नक्की थोडंसं ते ट्रिमिंग लाईट साठी करा. आले पाहिजे. सगळ्या दिव्यांची उंची सारखी नाही ना ठेवलीत म्हणजे त्या झाडं उंच असली तर दिवे खाली घेतले तरी चालू शकेल. हा राधा तुमचा तो नाही खर्चही होणार. कमी होईल हम्म. उंची खांबांचा आणि उजेडही पडेल दोन्ही होऊ शकेल. हा आणि अभिजित सामंत साहेबांनी सांगितलंय गेल्या 10 वर्षात कमीत कमी 60,000 कापडी पिशव्या दिल्यात. आता येस. अंजली मॅडम पण म्हणाल्या. हो. हो. हा. नागरिकांना विनंती, कपाटातील पिशव्या काढा आणि वापरा. करेक्ट. अगदी खरंय. आत्ता शहाजी राजे रोड येथे 15 दिवे बसवण्यात आलेत. अच्छा. हम्म. हा. ओके. आम्ही ना अंजली आम्हाला खूप जणांनी प्रश्न ऑलरेडी पण पाठवलेत. म्हणजे हा. काही हा. काही ह्याच्यातली कामं तुम्ही नक्कीच केली असतील. पण हो. आमच्याकडे जेव्हा आपण हे सत्र करणार म्हटल्यावर अनेक प्रश्न आमच्याकडे आलेत. हो. सो आम्ही त्या खूप प्रश्न घ्यायचा आपण प्रयत्न प्रयत्न केलाय. सो काही हो एरियामध्ये ते झालंही असेल पण हो, काही हो, ठिकाणी हो. नाही झालंय. सो हा. ते हा. आम्हाला तसे प्रश्न पाठवतायत. नाही नाही बरोबर. मिलिंदजी, दुभाषी मैदानावर खुलेआम मद्यसेवन होते का? नाही ते हो, मी कधी बघितलं नाही, पण असे होतं हे म्हणतायत तर. हे म्हणतात तर नक्की रविवारी तिथे काहीतरी टुर्नामेंट वगैरे असले की असं होत असेल हा तर आपण हा गस्त वाढवायला लावू. ओके, गस्त वाढवली पाहिजे. हो पार्ले पार्ले टिळक शाळेच्या आसपास अति भयंकर ट्रॅफिक शाळेच्या वेळात असतो. तो आपण मुद्दा तो घेतला आपण मगाशी. तोच मुद्दा घेतलाय हा, तो आपण. मुद्दा आता मी सांगितलं ना. घेतला. हो, Yes. बरोबर. घेतला तो मुद्दा घेतला. सो अप्रिशिएट कॉमेंट्स बाय श्री शिंदे अबाउट मेकिंग फुटपाथ. फुटपाथ पण लोकांना खूप गरजेचं आहे. तुम्ही आता हो आश्वासन दिलंय लोकांना नेर रोडचा हो फुटपाथ करणार म्हणून. हो निदान एक तरी हा. सुरुवातीला. आणि सर जरा फुटपाथ करताना बाकीच्या बिल्डिंग मधनं जे हे आहेत ना स्लोप्स येतात ना गाड्यांचे हा रॅम्स करतात ते आता काय हा, करणार हा, त्यांना. हा. त्यांना हा तिथे जरा व्यवस्थित काहीतरी करता आलं तर बघा कारण आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे ना चालताना इतकं खालीवर खालीवर नाही तर करायला लागतं अक्षरशः नाही किंवा आणि काही मेन ठिकाणी म्हणजे फुटपाथ अतिरेकी उंच आहेत. नाही त्याच्यामुळे कधी कधी काय होतं ना फुटपाथ केलेले जरी असले तरी काही जे ज्येष्ठ नागरिक काठी घेऊन चालतात ना हो. त्यांना ते इव्हनली चालता येत नाही. नाही. त्याच्यापेक्षा मग ते रस्त्यावरती चालणं जास्ती वर खाली पसंत वर आता करतात. खाली होतं. शहाजीराजे रोडवरचे जे फुटपाथ झालेत ना ते बऱ्यापैकी चांगले झालेत की त्याच्या स्लोप्स आहेत ते त्रासदायक होत नाहीये. पण हो सनसिटीच्या अपोजिटचा जो फुटपाथ आहे तो म्हणजे माझ्यासारख्याला सुद्धा त्या फुटपाथवर चढताना जरा आधी दम घ्यायला लागतो आणि मग चढावं लागतं. हो उंची बरं, म्हणजे पुढला फुटपाथची पुढला एक फटाफट आपण क्विक रिव्ह्यू करतो. विलेपार्ले स्टेशनवरील काही फेरीवाले रस्त्यावर हॉटेल सारखे टेबल मांडून हो. बिनधास्तपणे खाण्याचे स्टॉल चालवतात. नाही आज कारवाई झाली आहे. आता हा. आपण
आम्ही करत राहू ती कारवाई. नाही आणि तिथे कसं ना तुम्ही म्हणताय तसं कधी कधी पोलीस दिसतात कधी कधी दिसत नाहीत त्याच्यामुळे काही जणांना अगदी एका फुटावरूनच भाजी घ्यायची असते त्याच्यामुळे हो त्यांच्या मोठ्या गाड्या मगाशी मी म्हटलं तर तिकडे कधी जेव्हा पोलीस फिरत असतात ना तेव्हा कोणी उभं नसतं पण पोलीस नसले की हा प्रॉब्लेम नेहमी येतो तिकडे हम्म. बरं, नंदा पाटकर रोडवरच्या आहेत सांगतायत. रोडचे काम आता सुरू होईल. ते एका बाजूने फुटपाथ करायलाच पाहिजे, कारण त्या रोडवर गर्दी खूप असते. दोन्ही बाजूला गाड्या लावलेल्या असतात. पेट्रोल पंपाच्या ऑपोजिट साईडला 2-3 हॉटेल्स आहेत, त्यामुळे चालताना प्रचंड त्रास होतो. हो हम्म. नंदा पाटकर रोड. हो करूया, करतोय म्हणजे तो चालूच आहे. हो, ते चालू आहे मला वाटतं. हो. हो. मालविया रोड समोर काही आणि रस्त्याची कामं करताना जरा झाडांना वाचवायचं बघा. हो नक्की नाही. नाही, पार्ले वृक्ष तर्फे आम्ही दरवर्षी झाडे लावतो आम्ही त्यांच्या तर्फे हो बरोबर. वॉर्ड 84 मधून. मला वाटतं कबुतरांचा त्रास संपला ना आता. कबुतरांचा जो त्रास होता तो. हा नाही काही ठिकाणी ना आता नवीन यांनी लोक घालायला सुरुवात केली म्हणजे आपण त्या जैन मंदिर वगैरेच्या इथले ते तिकडे संपलं मला वाटतं, उठवले. आता तिकडे नाही हे हा करत. आता म्हणजे आमच्या इथे आता जीवन विकास रोडच्या एंडला तिथे अचानक लोकांनी घालायला सुरुवात केली हम्म. मी रोजच तिथे आरडाओरडा करते. पुन्हा डॉक्टर पाडगावकरांचं जिथे हॉस्पिटल आहे बघा दुर्गा सिग्नल नर्सिंग होम. हम्म. हा माहितीये? दुर्गा नर्सिंग होम तिथे हम्म. लोक जातात म्हणजे स्कूटरवर नाही येतात जातात टाकतात तिथे आणि निघून जातात बरं बरं. पण मग अच्छा तिथे प्रचंड कबुतरं उभी हे असतात हम्म. हम्म. म्हणजे असे जिथे छोटे लॉट्स आहेत ते पण त्या ठिकाणी आता नव्याने परत तिथे ते कबुतरांचं हे सुरू झालेलं आहे. हम्म. 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 बरोबर ठीक आहे, अजून काही मला बरोबर. दिसत नाही. अजून साधारण आपण बाकीचे प्रश्न खूप घेतलेले आहेत हम्म. आणि मला वाटतं आता नाही थांबायला आणि हरकत नाही. तुम्हाला काय तुम्हाला अजून काय दोघांनाही अन्वेष? ना सर काय? मी म्हटलं या दोघांनाही आमच्याकडून हे म्हणजे आम्ही सांगतोय आमच्या टीम तर्फे की तुम्हालाही जेव्हा काही असा एक ग्रुप म्हणजे काय म्हणतात ना तुम्हाला काही संवाद साधायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जरूर कनेक्ट होऊ शकता की हो, जेणेकरून ते आमच्या काय, ते आम्ही पेपरातून भेटतोच नेहमी, त्याच्यात काही नाही नाही विषय म्हणजे नाही. पेपरातून वगैरे येऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल किंवा आपण नक्कीच म्हणजे नक्कीच. परत काहीतरी फेसबुक लाईव्ह जर असं किंवा काही पोस्ट लोकांची काही बोलायचं असेल तर आपण काय अनाउन्समेंट काय हा करायचं असेल तर हम्म. नक्कीच करूया. करूया नक्कीच नक्कीच. नक्की नक्कीच नक्की करूया. हम्म? कारण नेहमी मी नेहमी म्हणतो पार्लेकरचा आमचा एम्फसिस हा संवाद आणि कम्युनिकेशन एक लोकांचं आणि प्रतिनिधींचं जर झालं तर 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. Solve होतं. खरंय. तर ते आपण करायचा आम्ही मॅक्सिमम प्रयत्न करू. चला, नक्कीच. तुम्ही चला निवडून थँक्यू आलात, विजयी तुम्ही झालात, आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. अभिनंदन परत धन्यवाद. एकदा आणि शुभेच्छा. 5 वर्षात पार्ल्याचं नंदनवन करायची जबाबदारी तुमची आहे. हो हो नक्की आपल्या सगळ्यांच्या मदतीने. येस. मदतीने येस नक्कीच सहकार्याने आम्ही नक्कीच. नक्कीच करू. नक्की चला, थँक्यू चालेल. थँक्यू थँक्यू, थँक्यू व्हेरी नमस्कार. मच. हं.